बॉडीला काही सडन चेंजमध्ये टाकतात ना, तेव्हा बॉडीमध्ये रिॲक्शन्स खूप स्ट्रॉंग येतात. त्याच्यासाठी आयुर्वेदामध्ये सांगितलं की तुमची काही अशी हॅबिट असेल जी तुम्हाला असे वाटले की रॉंग आहे, तर त्याला सोडायची पण असेल ना, तर क्रमाक्रमाने सोडा. नमस्कार, ज्ञान वार्तामध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा हा आपला एपिसोड गेल्या आठवड्याच्या एपिसोडचा भाग 2 आहे. डॉक्टर मीनल पांचाल आणखीन डीपमध्ये जाऊन आपलं हेल्दी बॉडी कसं असावं, आपल्या बॉडी, माइंड आणि सोलवरती कुठल्या कुठल्या गोष्टींचा इफेक्ट होतो आणि आयुर्वेदाच्या मदतीने आपण एक हेल्दी लाईफस्टाईल कसं जगावं ह्याच्यावरती खूप खोलवरती डिस्कशन केलेलं आहे. त्यामुळे शेवटपर्यंत बघायला विसरू नका. एन्जॉय. नमस्कार डॉक्टर मीनल पांचाल. नमस्कार. ज्ञान वार्तामध्ये तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. तुम्ही थोडं तुमचं इंट्रोडक्शन द्याल का? हो, सर्वात पहिले मी धन्वंतरींना नमन करते. त्याच्यानंतर माझे सद्गुरू माधवनाथ महाराज यांना नमन करते आणि माझे गुरु वैद्य समीर जमदग्नी ज्यांच्याकडून मी शिकलेली आहे त्यांना नमन करून आपण सुरुवात करू. माझं नाव डॉक्टर मीनल पांचाल. मी आयुर्वेदिक आणि पंचकर्म कन्सल्टंट आहे. मी स्पेशली पंचकर्मामध्ये जास्त पेशंट्स वगैरे पण बघते आणि त्याच्या हिशोबाने जे ट्रीटमेंट्स वगैरे असतात आयुर्वेदमध्ये, जे स्पेसिफिक आयुर्वेदामध्ये पंचकर्माचं खूपच इम्पॉर्टंट आहे, तर त्या हिशोबाने मी त्याच्यावरती जास्त कॉन्सन्ट्रेट करते आणि त्या हिशोबाने औषध वगैरे देते. आयुर्वेदामध्ये मेंटल हेल्थच्या रिलेटेड काय आहे? आयुर्वेदामध्ये कसे आहे की आयुर्वेदाच्या हिशोबाने तुम्ही हेल्दी केव्हा असणार, जेव्हा तुमची बॉडीच्या सोबत तुमचं मेंटल हेल्थ पण चांगलं असेल तेव्हा तुम्ही स्वस्थ आहात असे सांगितले. तर जसे चिकित्सा त्यांनी सांगितले आहे पूर्ण याच्या हिशोबाने बॉडीचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यासाठी जसे औषध सांगितले तसेच त्याने मेंटल हेल्थसाठी पण औषध सांगितलेले आहे. त्याच्यासोबत त्यांनी मेन त्यामध्ये तुमचं आचरण कसे व्हायला पाहिजे, म्हणजे तुम्ही रुटीनमध्ये कसे वागायला हवं आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे. पूर्ण त्याच्यासाठी एक चॅप्टर सांगितले आहे, सदवृत्त म्हणतो त्याला. त्यामध्ये तुम्हाला मोठ्याशी कसे बोलायचं, तुम्ही ब्राह्मणशी कसे बोलायचं, तुम्ही तुमच्या टीचरशी कसे बोलायचं. जेव्हा तुम्ही ते सगळे फॉलो करतात ना, तेव्हा तुमची मेंटल हेल्थ स्वतःहूनच चांगली राहते. ते तुमचे आचरण कसे आहे ना ते तुम्ही जेव्हा फॉलो केलं ना की तुमची मेंटल हेल्थ चांगली राहते. आणि जेव्हा तुम्ही त्याचा अगेन्स्ट केलं तेव्हा आता तुम्ही बघितलं असेल की मोठ्यांसोबत राहायचं किंवा त्यांचे आदर करण्याचे ते खूप प्रमाण कमी झालेले आहे. ते रिलेशन्समध्ये पण तसेच आहे की त्याच्यामध्ये असे सांगितले की तुमचा जे रिलेशन आहे तुम्हाला त्याला इम्पॉर्टन्स द्यायला हवं आहे. पण आता कसे असते, घरच्यांना सोडून बाहेरांना इम्पॉर्टन्स द्या किंवा मोबाईलला इम्पॉर्टन्स द्या, तर त्याच्यामुळे तुमचं स्वतःहूनच तुम्ही स्ट्रेस घेतात आणि तुमचं मेंटल हेल्थ जो आहे ते होते. कारण तुम्ही घरच्यांना इम्पॉर्टन्स देत नाही, त्याच्यामुळे त्यांना असे वाटते की हे मला इम्पॉर्टंट आहे, त्यांच्यामध्ये डिप्रेशन येतो. तुम्ही बाहेरच्यांना वाटते की त्यांनी माझ्याशी बोलायला हवे, पण ते दुसऱ्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व झालेले असते, ते तुमच्याशी बोलत नाही, त्यांच्यामुळे तुमचा स्ट्रेस असतो. नंतर सक्सेससाठी जे धावपळ सुरू झालेली आहे तिथे पण त्यांनी सांगितलेलं आहे की जेवढं तुम्हाला हवं आहे त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा आणि पूर्ण दिवसामध्ये तुमचा मेंटल हेल्थसाठी तुम्हाला एवढं योगा करायला हवं आहे, एवढं मेडिटेशन करायला हवं आहे. ते जेव्हा तुम्ही फॉलो करता ना, तुमचं पूर्ण दिवसाचा जो थकवा असतो बॉडीला पण आणि मेंटलचा पण म्हणजे माइंडचा पण तिथे ते कमी होतं जेव्हा तुम्ही मेडिटेशन फॉलो करतात किंवा तुम्ही योगा वगैरे करतात तेव्हा. तर ते सांगितलेलं आहे आणि ते तुमच्या रुटीनमध्ये व्हायलाच पाहिजे. जेव्हा तुम्ही ते नाही करत नंतर तुम्हाला मेंटल हेल्थ आणि मेंटल प्रॉब्लेम्स जे आहे ते येणारच आहे. तर तिथे तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आणि ते झाल्यानंतर पण तुम्ही काय करू शकता ज्याने तुम्ही त्यामधून बाहेर येऊ शकता. त्याच्यासाठी औषधी पण आहे. त्यांनी शिरोधारा वगैरे आपण जे करतो ते पण करू शकतात. वेगवेगळे नस्य सांगितलेले आहे, डोक्याला ठेवायला तेल वगैरे सांगितलेलं आहे. ते सगळे मेडिसिन्स वगैरे आहे आयुर्वेदामध्ये. जेव्हा तुम्ही ते फॉलो केलं की त्याने तुम्हाला चांगले रिझल्ट्स भेटतात. तुमच्याकडे असं कुठला पेशंट आहे आलेला का की ज्यांना प्रॉब्लेम होता असा कुठला मेंटल हेल्थचे रिलेटेड? मे बी. हो, आता सध्या पण तसे पेशंट्स आहेत. कंटिन्यू त्यांची शिरोधारा वगैरे केली, त्यांचं काउन्सिलिंग वगैरे केले, त्यांचे रुटीन जे आहे ते थोडे चेंज करायला सांगितले. कसे असतात ते टेन्शन वगैरेमध्ये जेवणाची वेळ जी आहे त्यांची कधी फिक्स नसते. सकाळी कधी उठतात, 11 वाजता नाश्ता करणार, नंतर दुपारचं जेवण त्यांचे स्किप असते, संध्याकाळी कधीतरी खातात. जेवणामध्ये पण तुम्ही काय खातात ते पण खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही खूप जास्त तिखट खाल्ले, खूप जास्त मसालेवाले खाल्ले ना की त्याने
तुमचं जे बॉडीचा जो पित्त आहे ना तो वाढतो आणि त्याने तुम्हाला राग लवकर येतं, चिडचिड जास्त होते. ते जेवढं तुम्ही सात्विक जेवण केलं ना, कमी मसाले, कमी तेल, कमी मीठ असे, तेवढं तुमचं डोकं शांत राहते आणि तुमचं जे मेंटल हेल्थ आहे ना ते मेंटेन. त्याच्यासाठी तुम्ही बघा, जे सात्विक ब्राह्मण वगैरे असतात, जे नॉर्मल जेवण करतात, त्यांचं राग वगैरे करण्याचं जे प्रमाण असते कमी असतं. ते जे नॉनव्हेज खाणारे लोक असतात ना, त्यांचं बघायचे, त्यांचे टेम्परमेंट ऑलवेज हायर साईडला असते. कधी रागवतात, कधी अल्कोहोल जे घेतात, त्यांचं पण मेंटल हेल्थ तुम्ही बघितलं की लगेच त्यांना राग येतो, लगेच त्यांना कोणाला मारायचं का अशी एक फिलिंग त्यांच्यामध्ये डेव्हलप होत राहते. कारण का, जसे तुम्ही खाता तसे तुमचं मन बनते. ते आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. तर तुम्ही जेवढं चांगलं जेवण आणि हे केलं ना, की जसे आता जे आई किंवा जे पण घरात जेवण बनवतात त्यांची मेंटल हेल्थ कशी आहे ना, त्याचे पण संस्कार तुमच्या जेवणामध्ये असतो. म्हणजे जेव्हा तुम्ही हॅप्पी होऊन जेवण बनवतात ना, तेव्हा त्याचं टेस्ट जे आहे आणि त्याची जी इफेक्ट येते ना, ते खूप चांगली असते. आणि जेव्हा तुम्ही रागात बनवलेलं असते ना, तेव्हा ते कुठेही तुम्हाला हे होत नाही. आणि आयुर्वेदामध्ये असं सांगितलेलं आहे की जेव्हा आपण नॉर्मली, हे तुम्ही पण ऑब्झर्व केलं, जेव्हा आपल्याला खूप राग येतो ना, तेव्हा आपली भूक जाते, नाही जेवायचं आहे, भूकच नाही, फीलच नाही होत मला. का? ते तुमचे जे आतमधले जे ज्ञानतंतू आहे ना, त्याची इफेक्ट आलेली आहे की त्याने तुमचे जे आतले जे स्टमकची जी कॅपॅसिटी सिकुडून गेलेली आहे. तेव्हा तुम्ही खाल्लं तरी ते तुम्हाला पचन नाही होणार आहे. आणि जेव्हा तुम्ही हॅप्पी मूडमध्ये असलात ना, तेव्हा तुम्ही थोडं जास्त पण खाल्लेलं असेल ना, ते पचून जातं. का? असे की तिथे कनेक्शन आहे ते बॉडीचं आणि माइंडचं. तर जेवढे तुम्ही हॅप्पी मूडमध्ये राहणार आणि हे होईल ना, ते संस्काराने ते तुमचं ओव्हरऑल हेल्थमध्ये ते कुठे ना कुठे इफेक्ट करतात. आणि तेच आम्ही पेशंटला पण सांगतो की आता रोजचा प्रॉब्लेम होणारच आहे, ते तुम्ही किती पॉझिटिव्ह वेने घेणार त्याच्यावरती तुमची पूर्ण हेल्थ आहे. तर काही वेळा अशी असते की खूप दिवसापासून ते जे डिप्रेशनची मेडिसिन्स वगैरे खातात ना, ते हळूहळू आम्ही बंद करतो. की आता हळूहळू तुम्ही असे पॉझिटिव्हली वागायला सुरुवात करा, फेस करा जे प्रॉब्लेम आहे, जे सोडायचं असेल ते सोडा. ते केलं ना की तुम्ही स्वतःहूनच यामधून बाहेर येणार. तर तेव्हा ते फॉलो करतात. त्याच्या सपोर्टला आम्ही मेडिसिन्स देतो, पण त्याने त्याची हॅबिट नाही होणार. आता ॲलोपॅथी मेडिसिन्स वगैरे खाल्ली की कसे ते सोडले की त्याने प्रॉब्लेम होतात. आयुर्वेदचं तसे नाही होत. तुम्ही हळूहळू करून बंद केले ना, तर तुम्ही स्वतःहून आतून स्ट्रॉंग होतात आणि तुम्हाला ते फेस करण्याची कॅपॅसिटी तुमच्यामध्ये यायला सुरुवात. तर मेनली त्याच्यामध्ये थोडंसं काउन्सिलिंग लागतं. आयुर्वेदाच्या हिशोबाने जे रूटीन सांगितलेलं आहे ते तुम्ही फॉलो करा. त्याच्यासोबत योगा आहे, मेडिटेशन आहे, ते सगळं फॉलो केलं आणि डाएट प्रॉपरली फॉलो केलं ना, त्याचे चांगले रिझल्ट भेटतात. आणि त्याच्यासोबत आम्ही हे प्रोसिजर्स करतो, शिरोधारा आहे, नस्य आहे, हे जेव्हा केलं ना की त्याचे चांगले रिझल्ट. पेशंट झोपतात तिथे. एक पेशंट आहे, घरचा प्रॉब्लेममुळे जे असतं त्याच्यामुळे त्याला डिप्रेशन वगैरे आणि खूप राग यायचं. आणि डिप्रेशनमुळे कसे की अशी फिलिंग की काहीच करायचं नाही आहे, म्हणजे बसून राहायचं, घरात काही लक्ष वगैरे द्यायचं नाही, बसून राहायचं, जेवणामध्ये लक्ष लागत नाही आहे त्या हिशोबाने. आणि कंटिन्युअस अशी फिलिंग यायची की सुसाईड काइंड ऑफ त्यांना जे फिलिंग येतात ना तशी काही. तर त्यांना आम्ही कसे थोडं काउन्सिलिंग वगैरे केलं. आणि त्याच्यानंतर जेव्हा शिरोधारा वगैरे सुरू केली, तर पहिले त्याच्यासाठी शिरोधाराची जे ड्युरेशन असतं ते थोडी लाँग लागते. तर त्याच्यासोबत मेडिसिन्स पण दिली, इंटरनल मेडिसिन्स. आणि त्याच्यासाठी आम्ही शिरोधारा जेव्हा सुरू केलं, तर पहिले 7 दिवसात त्याला माइंड रिलॅक्स व्हायला सुरुवात झालं की आता मला थोडंसं असे बरं वाटते, काही करायचं आहे तसे मन आतून होते की हां आता मला हे करायचं आहे, मला हे जेवण करायचं आहे. म्हणजे असे की पहिले काही आवडीचं पण दिलं तर ते जेवत नव्हते. आता ते आवडीची आहे, चल आता मला भूक फील होते, मला जेवायचं आहे, मला तर थोडं बाहेर फिरायला जायचं आहे, मला हे करायचं. त्यांची चांगली फिलिंग जे आहे ते पहिले 7 दिवसात त्यांना फील व्हायला सुरुवात झाली. नंतरचे जेव्हा 7 दिवस केले त्याच्यानंतर अजून त्यामध्ये पॉझिटिव्ह रिझल्ट जे आपण म्हणतो ना, ते इन्व्हॉल्वमेंट कुठेतरी घ्यायला सुरुवात केली. त्यांची आवडीची गोष्ट त्याने करायला सुरुवात केली. आणि हे कसे असतात, जेव्हा पण मेंटल हेल्थचे प्रॉब्लेम ते एकदम नाही होत, ते हळूहळू बिल्ड होऊन नंतर त्याचे लक्षण द्यायला सुरुवात. तर जेव्हा सिम्पटम रिलीज पण होतो, जेव्हा त्यांना रिलीफ पण भेटतो, त्यामध्ये पण असे हळूहळू येतात. तर आता कसे आहे, ते पेशंटला आता खूप पॉझिटिव्ह म्हणजे 70-80% त्यांना रिलीफ झालेला आहे. तरी आम्ही त्यांना सांगतो की
आता तुमची जे 7 डेज किंवा 14 डेजची कंटिन्युअस ट्रीटमेंट झाली ना, त्याच्यानंतर मंथली वन्स किंवा ट्वाईस तुम्ही येऊन शिरोधारा करून जा. म्हणजे जे झालेलं आहे रिलीफ ना ते मेंटेन होईल आणि ते तुम्ही 6 महिनेपर्यंत करा. त्याच्यानंतर तुम्ही स्टॉप केले की चालेल. आणि त्याच्यासोबत जी आणखी जी ॲलोपॅथीची जी मेडिसिन आहे ते आम्ही हळूहळू करून बंद केली. कारण कशी असते, ॲलोपॅथी मेडिसिनची सवय लागलेली असते. तुम्ही सडन स्टॉप केले की त्याचे रिॲक्शन्स जे येतात ते खूप स्ट्रॉंग येतात. ते जेव्हा आपण हळूहळू बंद केली ना की त्याने पण बॉडी सेटल होऊन जाते आणि बॉडीला त्याची जे सवय लागलेली असते कमी होतं आणि पेशंटला पॉझिटिव्ह रिझल्ट. तर असे पेशंट जे आता मी एक एक्झाम्पल सांगितलं, तसे 2-3 पेशंट असे आहे ज्यांना असे मेंटल हेल्थपासून आम्ही बाहेर काढलेले असते आणि त्यांचं काउन्सिलिंग कंटिन्यूअस राहते आमचं, की हां असे केले की असे होणार. त्यांच्या डाएटमध्ये आम्ही चेंज केलं. त्यांना एक डाएट प्लॅन म्हणजे रूटीन सांगितलं की सकाळी एवढे तुम्हाला उठायचंच आहे, जेवण एवढ्या या टायमाला करा, असे फॉलो करा, दुपारी झोपायचं नाही, बसून राहा किंवा TV वगैरे किंवा काही पुस्तक वगैरे चांगली वाचा. त्याने कसे एक बॉडीला थकवा जे यायला पाहिजे. काही वेळा कसे तुम्ही कंटिन्यूअस बसूनच राहतात, बॉडीमध्ये तुम्हाला काही ॲक्टिव्हिटीज नाही आहे, तुम्ही थकतच नाही तर तुम्हाला झोप कशी येणार. तर ते पण आपल्याला त्यांना सांगावं लागते की तुमचं बॉडीला पण ॲक्टिव्हिटी व्हायला पाहिजे. ते झाली की तुम्हाला व्यवस्थित झोप लागते. आता वय 60+ किंवा 70+ झालेले, रिटायर्ड झालेले आहे, तर त्यांचं रुटीनमध्ये अशी काही ॲक्टिव्हिटी नसतात. त्याच्यामुळे त्यांची झोप जी असतात ना ते कमी झालेली असतात आणि ते त्याचं पण टेन्शन घेतात की आता मला झोप लागत नाही, झोपणार. त्याच्यानंतर ते झोपेची औषध सुरू करतात. तर त्यांना आम्ही एक सिंपल गोष्ट सांगतो. तसे पण 2-3 पेशंट आहे की असे रिटायर्ड झाल्यानंतर काही जास्त प्रवृत्ती नसते, त्याच्यामुळे त्यांना थकवा वगैरे येत नाही आहे आणि झोप लागत नाही. नंतर ते पिल्स वगैरे, स्लीपिंग पिल्स वगैरे घेतात. तर त्यांना आम्ही सांगितलं असे करू नका, तुम्ही तुमच्या रुटीनमध्ये काही एक्सरसाइज वगैरे किंवा वॉकिंग वगैरे तुम्ही थोडं सुरू करा. त्याने तुमच्या बॉडीमध्ये एक थकवा वगैरे आला, तुम्हाला स्वतःहूनच झोप येईल. रात्रीचं जेवण थोडं लवकर करा. ते केलं की तुम्हाला झोप येते आणि पेशंटला ॲक्च्युली रिझल्ट्स भेटतात आणि त्यांचे जे मेडिसिन घ्यायची जी सवय आहे ना ते सुटते त्यामध्ये. ते करायला हवं. तशी तर तुमच्याकडे आता कुठल्या प्रकारचे पेशंट्स येत आहेत? रुटीनमध्ये ॲज सच बघायला गेले की आत्ता जे सध्या खूप जास्त पेशंट बघायला भेटते ते यंग एजमध्ये PCODचे पेशंट्स जे असतात, म्हणजे फिमेल पेशंट्स जे असतात यंग एज, म्हणजे गर्ल्स जे असतात 12-13 वर्षाचे, त्यांच्यामध्ये PCODचे जे प्रॉब्लेम आहे ते खूप जास्त आता बघायला भेटते पेशंट्समध्ये. कारण कसे आहे ना, त्यांची जी रुटीन आहे ते खूप वेगळी झालेली आहे सध्या. तर त्यामध्ये कसे असते, एकतर पिरियड्सच्या वेळेला जे आपल्याला फॉलो करायचे, आधी कसे की 3-4 दिवस रेस्ट करायचे असते, साईडला बसायला सांगितलं म्हणजे आता त्याला एकदम वेगळ्या प्रकाराने बघायला सुरुवात झालेली आहे. पण त्याचं जे इंटेन्शन होतं त्याचा मागचं ते त्याला रेस्ट द्यायचं. जे फिमेल आहे ते ज्यांचं मेन्स्ट्रुअल सायकल सुरू आहे त्यांना रेस्ट द्यायचं, त्याचा इंटेन्शन तो आता की साईडला बसायचं म्हणजे जे घराचं जे ते काम करतात ज्याच्यामुळे त्यांचं बॉडीला एक्झर्शन होते ते व्हायला नको आहे. त्या दिवसामध्ये त्यांना रेस्ट भेटायला हवं आहे. त्याच्यासाठी ते त्यांना सांगितलं की तुम्ही साईडला बसा. पण आता त्याला एकदम वेगळं हे दिलेलं आहे. पण ॲक्च्युली त्याच्यामुळे आता तुम्ही बघाल की 10पेक्षा मधून 7 फिमेल्समध्ये तुम्हाला PCODचे प्रॉब्लेम्स आढळणारच. का? कारण ते जे मेन्स्ट्रुअल सायकलची जी म्हणजे रूटीन आहे ती आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे की ते तुम्ही जेव्हा फॉलो करतात ना तेव्हा तुम्हाला ते पाळीचे रिलेटेड जे प्रॉब्लेम्स आहे ना ते होणारच नाही आहे. त्यामध्ये असे आहे की 3 दिवस जे आहे ते तुम्ही रेस्ट करा. सेकंड थिंग, जेवण जे आहे ते कमी प्रमाणात, म्हणजे तुम्हाला भूक असेल त्याच्यापेक्षा थोडं कमी करा. ड्राय जेवण म्हणजे खूप जास्त दही आहे किंवा मिल्क प्रोडक्ट आहे, पनीर आहे, चीज आहे, फर्मेंटेड फूड आहे ते अवॉइड करा. ते कशाला की जेव्हा पिरियड्स येतात तेव्हा ब्लिडिंग होते, म्हणजे आतमध्ये कुठेतरी एक जखम झालेली आहे. ओके, म्हणजे तिथे ओपन्स आहे वेन्स वगैरे आणि तिथून ब्लीड होत आहे. जेव्हा तुम्ही असे सगळे जेवण करतात ना तर जे ओपन झालेली जे वेन्स किंवा ते जागा आहे ना तिथे पुळी निर्माण व्हायला सुरुवात होते, पस होते. आता तुम्हाला बाहेर पण काही लागलेलं असेल आणि तिथे काहीतरी टच व्हायला लागेल तिथे पस फॉर्मेशन होते, तर ते आतमध्ये पण तसे चेंजेस होतात आणि याच्यामुळे तुम्हाला पाळी रिलेटेड तक्रारी आहे, फायब्रॉइड्स आहे, PCOD आहे, हे प्रॉब्लेम्स वाढतात. ते तुम्हाला पॅडचे वगैरे जे ॲड वगैरे असतात की ते घालल्यानेच म्हणजे तुम्ही भागदौड करा, हे करा, तुम्ही काही करू शकता, तुम्ही खेळू शकता, तुमची जी जॉबची रिक्वायरमेंट आहे ते तुम्ही करा, पण दगदगी जी आहे एक्स्ट्राची ते त्या दिवसामध्ये अवॉइड करा जेवढं तुम्हाला पॉसिबल होईल तेवढं. म्हणजे रोज तुम्ही
10 किलोमीटर चालत असाल तर त्या दिवसामध्ये ट्राय करा की तुम्ही 1-2 किलोमीटरच चालले आणि बाकीचे टाईम तुम्ही रेस्ट केला, म्हणजे बसून काही काम केलं, बसून हे केलं, ते केलं की चालतं. पण तुम्ही कंटिन्युअस तसे जसे बाकीचे दिवस तुम्ही म्हणजे तुमचे वर्क करतात तसेच ह्या पिरियडमध्ये पण केले ना की तुम्हाला कुठेतरी ते प्रॉब्लेम्स येतातच आणि ते आता तुम्हाला बघायला भेटते. आधी एवढे PCODचे किंवा इनफर्टिलिटीचे प्रॉब्लेम नव्हते, आता तुम्ही बघितलं ना की त्यामध्ये होतात. आणि जे माझे पेशंट्स आहे ज्यांनी हे रूटीन फॉलो करायला सुरुवात केली ना की त्यांचा PCODमध्ये त्यांची फर्टिलिटी वगैरेमध्ये डिफरन्स येते. तर ते आम्ही पेशंटला तसे सांगतो की स्कूलचे मुली वगैरे असतात त्यांना पण आम्ही सांगतो की जेव्हा त्या स्पोर्ट्स वगैरे जे असले ना ते त्या पिरियड्समध्ये तुम्ही अवॉइड करा. ते केलं ना की त्याने तुमच्या बॉडीमध्ये जे प्रॉब्लेम होऊ शकते ना ते नाही होणार आणि तुमचे जे फर्टिलिटी जे आहे ना ते मेंटेन राहते. आणि ते आम्ही आत्ता आमच्या क्लिनिकमध्ये पेशंटला तसे सांगतो आणि ते फॉलो करतात. 2-3 पेशंट असे आहे ज्याने ते फॉलो केलं की त्यांचे PCOD जे रिपोर्ट्समध्ये पण आलेलं आहे ना ते नंतर ते कमी झालेलं किंवा ओव्हरीजची साईज वगैरे बल्की ओव्हरीज असे जे दिसत होतं ना ते कमी झाले जेव्हा औषधासोबत त्यांनी हे फॉलो केलं. आता कसे असते, तुम्ही आले, मी PCODची औषध तुम्हाला दिली, त्याने तुम्हाला रिलीफ भेटले, तुमचे इरेग्युलर पिरियड रेग्युलर व्हायला सुरुवात झाली, पण त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही औषध बंद केली पण तुम्ही रुटीन तसेच ठेवला, तुम्हाला आफ्टर 2-4 इयर्स परत तुम्हाला ते त्रास होणार आहे. तर तुम्ही असे सांगणार औषध घेऊन काही फायदा नाही, पण त्याच्यासाठी तुमची रुटीन कुठेतरी तुम्हाला चेंज करावीच लागणार. आणि ते तुम्ही जेव्हा केलं ना की तुम्हाला डिफरन्स भेटते. आणि त्याच्यासाठीच आयुर्वेदामध्ये दिनचर्या सांगितलं आहे, पूर्ण दिवसात तुम्हाला कसे वागायचं आहे. आणि तसेच ऋतुचर्या म्हणजे सीझनल तुम्हाला कसे वागायचं आहे ते पण तिथे सांगितलं आहे. म्हणजे आता थंडीची सीझन आहे तर तुम्हाला तुमची अग्नी जे आहे ते चांगली आहे, म्हणजे तुमच्या डायजेशन पॉवर आहे ते स्ट्रॉंग आहे, म्हणून या सीझनमध्ये तुम्ही काहीही जेवण केले ना ते पचते. आणि त्याच्यासाठी आपण सगळे पाक जे म्हणतो ना, गुळाचे, डिंकाचे, हे सगळं आपण ह्या सीझनमध्ये जेवण करतो. का? कारण या सीझनमध्ये ते पचून जाणार तुम्हाला. तसे जेव्हा उन्हाचा येतो तेव्हा जास्त जेवण केलं ना, कारण त्यावेळेला अग्नी एकदम कमी झालेली असते आणि तेव्हा तुम्ही जास्त काही हेवी खाल्ल्यानं तुम्हाला हेवी होतं. आणि त्या दिवसात गरमी जास्त असली आपण पाणी पण खूप जास्त पितो, त्याने अजून तुमची अग्नी डाऊन होते. तर तेव्हा आम्ही लाईट डाएट, तुम्ही खिचडी आहे किंवा पेज वगैरे आहे किंवा भाजी आणि पोळी जे तसे जेवण जेव्हा करतात ना तेव्हा त्याने तुम्हाला फायदा होतो. आणि तुम्हाला सीझनल जे चेंजेस बॉडीमध्ये झाले ना त्याच्यामुळे जे डिझीज होतात ना ते होत नाही. पावसाळ्यात तुम्ही जेवढं तळलेलं वगैरे जे खातात ना त्यावेळेला पण ते अवॉइड, कधीतरी थोडं खाल्लं सीझनमध्ये चालतं, पण रेग्युलर जर हे खाल्लं ना तर त्याने तुम्हाला प्रॉब्लेम देणारच. तर ते तुम्हाला ते सीझनल पण जे सांगितले ते फॉलो केलं ना की हे जे लाईफस्टाईल रिलेटेड जे प्रॉब्लेम्स येतात ना, म्हणजे डायबिटीज आहे हे लाईफस्टाईलमुळे प्रॉब्लेम्स येतो बॉडीला, हायपर टेन्शन आहे, हार्ट रिलेटेड जे प्रॉब्लेम आहे ना हे सगळे त्याच्यामुळे येतात. तर ते तुम्ही जेव्हा फॉलो केले ना की त्याने तुम्हाला हे प्रॉब्लेम अवॉइड करता येते. आणि एकदा समजा तुम्हाला ते आले ना त्याच्यानंतर पण जर तुम्ही फॉलो केलं ना की ते पुढे जाऊन तुम्हाला काही कॉम्प्लिकेशन न देता ते सेटल होतात. तर ते तुम्हाला बघावं लागेल आणि ते करायला हवं आहे. मग आता हे लहान मुलांमध्ये हे जे हॉर्मोनल इश्यूज होतात त्यांचं काय सोल्युशन आहे, काय आहे का? लहान मुलामध्ये सर्वात पहिले तर जे आहे ते त्यांचं जे जेवण जे आहे, म्हणजे लहान मुलांना आतापासून पॅकेट फूड वगैरे जे देतात किंवा चॉकलेट्स वगैरे देतात, फास्ट फूड, ब्रेड पावचे जे प्रकार होत आहेत, नंतर पास्ता, पिझ्झा, याच्यामध्ये त्यांना जास्त इंटरेस्ट आहे. त्याच्यापेक्षा तुम्ही असे ट्राय करा जे घरचे बनलेले जेवण आहे, ते आपण चिक्की वगैरे बनवतो किंवा ते सुखडी आम्ही म्हणतो, ते पीठ असते त्याला शेकून गुळ वगैरेचा पाक, घी वगैरे टाकून आपण बनवतो, तसे भेल वगैरे आहे कुरमुराची, तसे तुम्ही इन बिटवीन जेवणामध्ये, म्हणजे दुपारचं जेवण झालेलं आहे रात्रीच्या करायचं त्याच्यामध्ये स्नॅक्स टाईम असतं तेव्हा तुम्ही त्याला हे द्या, फुटाणे वगैरे असले, शेंगदाणे असले, हे तर कोणी देतच नाही. काही नाही झालं बाहेरून तुम्ही आणलं पॅकेट ओपन करून चिप्स खाल्ले, कुरकुरे खाल्ले, त्याने कसेच त्यामध्ये सगळ्यांमध्ये काही ना काही टेस्ट एन्हान्सर असतात. त्याच्यामुळे मुलांना कसे ना तेच हवं आहे, ते दुसरं घरचं जे सिम्पल जेवण असतात ना ते खात नाही. आता आई कशी असते, बाहेर न खाता घरामध्ये सगळं ते बनवून देतात, ते पण एक गोष्ट वेगळीच आहे, ते पण करायला नको आहे. जे आपलं रोजचं रुटीन आहे ते तुम्ही पोळी भाजी जे आहे ते आयडियल समतोल आहार आहे ते घ्यायला, कधीतरी थोडंसं वेगळं करायचं असेल म्हणून तुम्ही ह्याचे काही पदार्थ बनवून दिले चालतं, पण रुटीन तसेच त्यांना हवं. आणि ते सवय जेव्हा आई बाबा फॉलो करतात ना तेव्हा मुलं स्वतःहूनच फॉलो करतात.
खातात. आता कसे आहे ना, आई बाबा ते फॉलो नाही करत, त्यांना बघून मुलांना पण तेच हवं आहे आणि तेच झालेले आहे. आता आईस्क्रीम कधीही खातात, म्हणजे जेवण झाल्यानंतर रात्री आईस्क्रीम हवीच आहे. तर त्याच्यामुळे कफाचं जे प्रॉब्लेम, म्हणजे मुलांमध्ये आयुर्वेदामध्ये बर्थपासून 12-13पर्यंत कफाची एज सांगितली आहे. त्यामध्ये कफाचे प्रॉब्लेम होतात. का? कफ जे आहे, मी जसं तुम्हाला आधी सांगितलं की त्याने बंधन होतं, म्हणजे ते कुठे बाइंडिंग करण्याचं काम करतो, ग्रोथचं काम करतो. तर ते जे आहे ना, ते कफाचं काम आहे. तर इनिशियल जसे बच्चू मोठं होत जातं, ग्रोथ होते, त्यामुळे कफाचा पिरियड सुरू होतं आणि त्यामध्ये तुम्ही कुठेही कफकारक वस्तू जास्त खाल्ली ना की त्याने तुम्हाला कफ आहे. म्हणून तुम्ही बघितलं असेल की मुलांमध्ये जास्त सर्दी खोकल्याचा प्रकार जास्त असतो. तर तेच असते. आणि आता आमच्याकडे असे पेशंट पण आहे, एक पेशंट की मुलांना भूक नाही आहे तरी मिल्क घ्या, ड्रायफ्रूटवाला मिल्क घ्या, आणि सतत त्याला सर्दी खोकला आहे. जेव्हापासून त्याचं ते ड्रायफ्रूटवालं मिल्क आणि हे बंद केलं, त्याची सर्दीची जी फ्रिक्वेन्सी होती ती बरीचशी कमी झालेली आहे. आणि आता फक्त त्याला थोडीशी औषध दिली की ते सेटल होतं. नाहीतर कसे महिन्यात एकदा तरी तो हॉस्पिटलला ॲडमिट व्हायचं. का? त्याला कफ जास्त झाला, त्याच्यामुळे त्याला ब्रीदिंगमध्ये इश्यू आला आणि नंतर हॉस्पिटलमध्ये गेला, नेब्युलायझर घेतलं, ते सेटल होतं. परत घरी येऊन जेवण तर त्याचं तसेच सुरू आहे. परत बॉडीमध्ये कफ जमा झाला आणि परत 1 महिन्यात परत बिमार आणि परत तसेच हॉस्पिटलचे चक्कर सुरू. तर जेव्हा आई येते त्यांना आम्ही सांगतो की तुम्ही हे प्रकार जे आहे, त्याला भूक नाही तरी तुम्ही मिल्क देता, त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकून देता. आता ड्रायफ्रूट पण पचायला हेवी आहे ना, तुम्हाला पाहिजे की तुमचं मूल एकदम हेल्दी व्हायला, पण त्याच्यासाठी सगळंच तुम्ही असे कंटिन्यू देत राहाल, ते पचायला पण हवं आहे ना. ते तुम्ही कुठेतरी स्टॉप केलं ना की नॉर्मल जेवण पण दिले ना, पोळी भाजी पण, त्याने पण त्याचं नरिशमेंट होणार आणि त्याची ग्रोथ चांगलीच होणार आहे. आणि ते त्याचं सिम्पल एक्झाम्पल आहे की जे रोड साईड बच्चूज असतात त्यांना तुम्ही बघतात ते कुठे ड्रायफ्रूट्स वगैरे खातात, पण तरी ते नॉर्मल त्यांची ग्रोथ पण असते आणि त्यांची इम्युनिटी जे खूप ड्रायफ्रूट्स आणि हे खातात त्यांच्यापेक्षा चांगली असते. तर तेच एक हे आहे की अशी मुलं आहे. आता 2 पेशंट असे सुरूच आहे सध्या की ज्यांची फ्रिक्वेन्सी अशी होती की दर महिन्याला त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचं. आता 6 महिने झालेले आयुर्वेदिक औषध सुरू आहे आणि हे आहे डाएट जे सांगितलं त्या हिशोबाने ते फॉलो करतायत. डाएट म्हणजे असे नाही हे देऊ नका तसे, फक्त रुटीन थोडंसं त्याचं मेंटेन, सकाळी हे मध्येच तुम्ही काही देतात ते बंद करा. ते केलं तर आता 6 महिने झालेल्या पेशंटला ॲडमिट करण्याची गरज पडली नाही आणि एखाद वेळ सर्दी झाली तरी नॉर्मल औषधाने ते सेटल होतात. नेब्युलायझर द्या किंवा पंप द्या, त्याची गरज पडत नाही आहे. तर ते आपल्यासाठी पॉझिटिव्ह आहे की तुम्ही कुठे जे रुटीन सांगितले आहे आणि जे चांगली आहे ते तुम्ही फॉलो केली तर औषधाने तुम्ही बचवू शकतात. फायनान्शियली पण तुम्हाला खूप हेल्प होते. हॉस्पिटलमध्ये गेले की तुमचा खर्च किती पटाने वाढतो ते तुम्हाला माहीतच आहे. तर ते आपल्याला ते बघायचं आहे, तर ते करण्यात या. फिमेल्समध्ये पण जे हॉर्मोनल्स जे चेंजेस, याच्यामुळे आता पाळीची जी एज आहे ते खूप कमी झालेली आहे. 9-10 वर्षामध्ये पाळी यायला सुरुवात झाली आहे. जिथे बॉडीची ग्रोथ तर झालेली आहे, पण मुलींची मेंटल मॅच्युरिटी एवढी नाही आहे की ते पिरियड्सचे रिलेटेड जे प्रॉब्लेम्स किंवा त्याचे जे प्रिकॉशन्स घ्यायचे ते त्यांना कळणार आहे. ते पण ह्याचंच आहे की जे लाईफस्टाईल चेंज झालेली आहे, जेवण जे करतात त्या हिशोबाने, आणि जास्त फॅटी डाएट जे जेवणमध्ये खातात, म्हणजे चीज आहे, पिझ्झा आहे, फास्ट फूड आहे, त्याने एक चीज प्रकार जे आहे, मिल्कचा जो आहे, ते प्रोटीन जेव्हा बॉडीमध्ये जातो ते हॉर्मोन्समध्ये व्हेरिएशन्स येतात आणि इम्बॅलन्स होतं आणि त्याच्यामुळे पाळी वगैरे लवकर यायला सुरुवात होते. आणि जेवढी पाळी लवकर येते तेवढं मेनोपॉज पण लवकर येतात. तुम्ही बघा आधीच्या एजमध्ये 45-50 नंतर मेनोपॉज आहे, आता 35-40मध्ये मेनोपॉज होते मुलींमध्ये. आणि त्याचा दुसरा आणि PCOD, सपोर्टिव्हला PCOD होता. PCODमुळे पण खूप जास्त एग्स वगैरे जे आहे ते लवकर मॅच्युअर वगैरे होतात आणि त्याच्यामुळे इनफर्टिलिटीचे जे केसेस आहे ना ते पण आता खूप वाढलेले आहे. जे फर्टाईल एज असते ते नॉर्मली 14 पासून 45 इयर्सची एज म्हणजे 30 इयर्सचा असतो. त्यामधले अर्धी एज तर करिअर आणि त्याच्यामध्ये जाते आणि त्याच्यानंतर हे, आणि त्याच्यासोबत परत दुसरं काय की जे करिअर आणि स्टडीचा मागे जे स्ट्रेस लेवल होतो त्याच्यामुळे पण हॉर्मोन इम्बॅलन्स असतं. त्या डिप्रेशन आणि त्याच्यामुळे जे हे होतं ना, त्याच्यानंतर थायरॉईडचे प्रॉब्लेम पण ॲडिशनल येतात. PCOD होतं त्याच्यामुळे ना मुलींना ते डिप्रेशन आणि त्याच्यामुळे हॉर्मोन झाल्यानंतर कन्सेप्शन पण लवकर होत नाही आणि त्याच्यासाठी त्यांना नंतर दुसरे जे टेक्निकल वेज आहे ना ते फॉलो करावं लागते. आता तुम्ही बघणार तर 40-50% IUI आणि IVFचे केसेस वाढलेले आहे. नॉर्मल कन्सेप्शनला प्रॉब्लेम होतो आहे.
तसे झाले. कन्सेप्शन झाल्यानंतर पण ते मेंटेन करण्यासाठी पण हॉर्मोनल पिल्स वगैरे घ्यावं लागतं. ते कशाला? कारण ते तुमची रूटीन तुम्ही कुठे चेंज केलेली आहे. त्याच्यामुळे जेवढं उशीर लग्न झाले किंवा हे झाले की कन्सेप्शनचे जे चान्सेस आहेत ते कमी कमी होत राहते. त्याच्यासाठी जे आयुर्वेदामध्ये सांगितले आहे की 20-25पर्यंत लग्न वगैरे जे एज सांगितलेले आहे ते केलं की ते रूटीन बॉडी तेवढी मॅच्युअर असते आणि बॉडीची जे एक बल असते ना की कन्सेप्शन वगैरे त्याच्यासाठी जे ऑपॉर्च्युनिटी असते ते चांगली असते आणि त्याच्यासाठीच हे करायला हवे. तर लहान मुलांमध्ये पण जेव्हा तुम्ही डाएट आणि हे ते म्हणजे फॅन्सीचं मागे लागता जे जेवण वगैरे जाता करता आणि त्याच्यासोबत सॉफ्ट ड्रिंक्स आहे ते जेव्हा ड्रिंक करतात ना त्याने ते प्रॉब्लेम होतातच. आणि आम्ही आता 2-3 असे PCODची पेशंट आहे त्याच्यात लग्न झालेले आहे 4-5 वर्ष झालेले आहे पण मुलं होत नाही आहे. का? त्यांची रूटीन जेव्हा आम्ही बघितली सकाळी उठून नाश्ता न करता जायचं, तिथे जाऊन 11-11:30ला काहीतरी नाश्ता करायचा, ते पण काही ब्रेड पाव वगैरे खा. दुपारचं जेवण जे आहे 3-3:30 वाजता करायचं. रात्री घरी यायला नंतर जेवण बनवायचं आणि जेवायचं. आणि काही पेशंट असे पण ती पेशंट पण अशीच होती की रात्री जेवण बनवून फ्रीजमध्ये ठेवायचं आणि तेच जेवण सकाळी घेऊन जायचं आणि ऑफिसमध्ये गरम करून खायचं. आणि त्याने बॉडीमध्ये जे चेंजेस होतात ना ते कुठेतरी प्रॉब्लेम देतच. आणि आम्ही हेच रूटीन चेंज करतो. त्यांना सांगतो की रात्री बनवलेले जर दुसऱ्या दिवशी खाल्लं म्हणजे ते शिळं अन्न झालं आणि शिळं अन्न खाल्लं की म्हणजे बॉडीमध्ये व्हेरिएशन्स येतात ना कुठेतरी तुमचे हॉर्मोन्स इनबॅलन्स होतातच. तर त्यांना जेव्हापासूनच ते सांगितले तुम्हाला हवं असेल सकाळी थोडंसं बनवून घेऊन जा, प्रॉब्लेम नाही आहे, पण रात्रीचं बनवलेले दुसऱ्या दिवशी खाल्लं की ते प्रॉब्लेम आणि त्याच्यामुळे ॲसिडिटीचा प्रॉब्लेम होतं, डायजेशनचं प्रॉब्लेम होतं, कॉन्स्टिपेशनचे प्रॉब्लेम होतात. आणि हे सगळे जेव्हा होतं ना कारण जे तुमचे युटरस आहे त्याचा पुढे ब्लॅडर असते आणि मागे तुमचं रेक्टम असतं ते त्याची हीटने कुठेतरी तुमच्या युटरसमध्ये इफेक्ट येतोच. हे जेव्हा ती पेशंटला आम्ही सांगितलं तेव्हा त्याने तिचं रूटीन चेंज केलं आणि तिला असे चेंजेस कळलं की हां बॉडीमध्ये जे मला डायजेशन रिलेटेड जे इश्यू होत होते आणि त्याच्यामुळे जे मला स्ट्रेस वगैरे होत होतं कारण कॉन्स्टिपेशन झालं की मोशन्स वगैरे क्लिअर न झालं की कुठेतरी तुम्ही अपसेट राहतातच. तर ते जेव्हा तुमचं रूटीन एक बसलं ना त्याच्यामुळे बॉडी फ्रेश होतं आहे, कुठेतरी काही करायचं मन व्हायला सुरुवात होते. आणि कन्सेप्शनसाठी मन पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. तुम्ही रागवलेले आहे आणि तुम्ही त्या प्रोसिजरमध्ये उतरले नाही होणार कन्सेप्शन. जेव्हा तुम्हाला दोघांमध्ये एकमेकांसाठी ते प्रेम वगैरे असले आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही त्या रिलेशनमध्ये जातात आणि जे कन्सेप्शन नॅचरली होते त्याचं वेगळंच एक हे होतं. तर हे पेशंटला जेव्हा आम्ही सांगितलं मेडिसिन सुरू करून आणि हे रूटीन वगैरे फॉलो केल्यानंतर 6 किंवा 8 महिन्यानंतर नॅचरली कन्सेप्शन झालं आहे त्याचं. म्हणजे दुसरं ते ॲक्च्युली IUI मला ट्राय करायचं आहे, त्याच्यासाठी मी आता माझं बॉडीला प्रिपेअर करायचं आहे. ते घेऊन आले होते आमच्याकडे आणि आम्ही हे सगळं त्यांना सांगितलं, त्यांनी फॉलो केलं. त्याच्यासोबत आम्ही पंचकर्माची ट्रीटमेंट पण केली. त्याच्यानंतर 6 किंवा 8 महिन्यानंतर त्यांना नॉर्मल कन्सेप्शन झालं आहे आणि आता बच्चू हेल्दी आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. तर हे कसे आहे की ते त्यांना कळायला हवे की तुमची प्रॉब्लेम कुठून सुरू झालेली आहे ते करणं आवश्यक आहे. त्याच्यासाठीच दिनचर्या आणि ऋतुचर्या इम्पॉर्टंट आहे. तुम्ही असं नाही केलं तर काय, पण केल्यानंतर तुमच्या बॉडीमध्ये काय चेंज आहे ते तुम्हाला बघायला हवं आहे ना आणि ते करणं इम्पॉर्टंट आहे. आजकाल फॅट डाएट्स खूप असतात, जे नवीन डाएट येतं ते लोक ट्राय करतात. आता ह्या डाएटचं ओपिनियन आयुर्वेदाच्या हिशोबाने काय आहे? आयुर्वेदामध्ये असे स्पेसिफिक हे डाएट ते डाएट तसे नसते. आयुर्वेदमध्ये असे सांगितले आहे की तुमचे जे आहार आहे, तुमचे जे जेवण आहे ते षड्रसात्मक म्हणजे मधुर तिखट म्हणजे गोड पण असायला हवं आहे, तिखट पण असायला हवे, सॉल्टी पण हवं आहे, तुरट पण हवं आहे, थोडंसं खट्ट पण हवं आहे आणि कशाय तुरट जे आपण म्हणतो ना तसे 6 रस जे कडू हे जे 6 रस सांगितले ना त्याने जर ते सगळे रस तुमच्या जेवणामध्ये अवेलेबल आहे म्हणजे तुमचे डाएट जे आहे ते बॅलन्स आहे त्या हिशोबाने. त्याच्यासोबतच तुम्ही असे कार्बोहायड्रेट एवढं तसे नको आहे. तुम्हाला जेवण नॉर्मल जे रूटीन आपले जे पूर्वज असते जे आपले दादी जे आपण जे म्हटलो आजी आजोबा जे जेवत होते की हां पोळी भाजी भात आणि वरण त्याच्यामध्ये थोडंसं हे आपण मीठ जेव्हा ठेवतो लोणचं एवढंच ठेवतो. त्याच्यानंतर त्याचं एक प्रमाण आहे की हां भाजी म्हणजे एवढी, वरण म्हटलं 1 वाटी, भात म्हणजे एवढं. जेव्हा तुम्ही ते बॅलन्स डाएट आणि तुमच्या बॉडीचा अकॉर्डिंग जेव्हा तुम्ही खातात की हां एवढं जेवण केल्यानंतर मला
तृप्ती होते, मला सॅटिस्फॅक्शन भेटलं. ते केल्यानंतर जेवढं जेवण तुम्ही ते व्यवस्थित डायजेस्ट पण होतं आणि तुम्हाला जे बॉडीला जे एनर्जी पाहिजे ते आणि एक्स्ट्राचं फॅट नाही होत. पण जेव्हा तुम्ही कॉन्शियसली खातात ना, म्हणजे एवढंच मला कार्बोहायड्रेट हवं आहे, एवढंच मला फॅट किंवा एवढंच हे हवं, ते तुम्ही जेव्हा फॉलो करता ना तेव्हा तुम्हाला सॅटिस्फॅक्शन होत नाही आहे. कारण तुम्ही अर्ध्या म्हणणे खातात, हे गेलं म्हणजे मला हे नाही, मला हे आवडीचं नाही आहे, पण आता मला वजन कमी करायचं आहे म्हणून मी हे खाते. त्याच्यासाठीच आम्ही जेव्हा वजन कमी करण्यासाठी पेशंटला डाएट देतो, त्यामध्ये आम्ही त्यांचं रुटीनमधून वेगळं काही बनवा तसे नाही सांगत. आता 2 पेशंट असे सुरू आहे सध्या की त्यांचं वजन जास्त झालेलं आहे, पण त्यांना ते कसे करतात, हां मला आता डाएट करायचं म्हणजे आता मी फक्त सॅलड खाणार, दुपारी मी फक्त हेच बनवून खाणार, मी फक्त ओट्स बनवून खाणार, रात्री मी काही ना खाता फक्त सॅलड कट करून खाणार. तसे तेच पण फॉलो केलं ते तुम्ही किती दिवस फॉलो करणार. मी त्यांना सगळं की आम्ही 6 महिने हे फॉलो केलं, वजन कमी झालेलं होता. त्याच्यानंतर आता परत आम्ही जेव्हा नॉर्मल जेवायला सुरुवात केलं की परत वजन वाढलं आमचं. हे नॉर्मल आहे सगळ्यांचा, म्हणजे जे पण वजन कमी करण्याचा डाएट फॉलो करताना एक वेळनंतर तुम्ही बोर होतातच आणि त्याच्यानंतर परत तुम्ही तुमच्या रूटीन जे तुम्ही रोज खाता त्याच्यामध्ये येणारच आहात. तर त्याच्यापेक्षा मी त्यांना सिंपल सांगितलं, तुम्ही जे रोज खातात ना त्याचं प्रमाण थोडं कमी करा. म्हणजे तुम्ही 4 चपाती खात असाल त्याच्यापेक्षा 3 चपाती खा किंवा 2 चपाती खा आणि राईसचं प्रमाण जो आहे ते त्याचा. आणि तुमचं रूटीन जे आहे म्हणजे सकाळी ह्या वेळेला त्यांचं रूटीन कशा होता, सकाळी मुलं जाते त्याच्यानंतर परत झोपायचं, नंतर उठायचं 10 वाजता आणि जेवण नाश्ता तेव्हा करायचं, नंतर घराचं काम सगळं हे केल्यानंतर दुपारी 3 वाजता जेवण करायचं दुपारचं, नंतर परत म्हणजे सकाळी लवकर उठलं होतं म्हणून परत झोपतात, नंतर संध्याकाळी 6-7 वाजता संध्याकाळचा नाश्ता करतात ते आणि नंतर 10 नंतर त्यांचं जेवण होतं रात्रीचा आणि हां लेट. तर त्याच्यामुळे कसे हे रुटीनच रॉंग आहे तुमचं. सकाळी तुम्ही लवकर उठले आहे मुलांना, त्याच्यानंतर एक राऊंड मारून या, एक्सरसाइज करा, आल्यानंतर लगेचच नाश्ता करा तुम्ही. त्याच्यानंतर तुमचं रुटीन केल्यानंतर तुम्ही 12 ते 1 जेवण करा, 1 किंवा 2 जेवण करा. दुपारी झोपू नका, त्याच्याऐवजी दुसरी काही तुमची ॲक्टिव्हिटी असली ते करा. संध्याकाळचा नाश्ता केला किंवा चहा वगैरे जे घेत असाल ते घ्या. रात्रीचं जेवण तुम्ही 8:30-9 पर्यंत फिनिश करा. मॅक्स टू मॅक्स आता मी म्हणजे हायर लिमिट सांगितली 9, नॉर्मली 7 ते 8 संपवायचे असते हे. आणि त्याच्यामध्ये पण डाएटमध्ये तुम्ही जे नॉर्मल घरामध्ये सगळ्यांसाठी जे बनवताय त्याचं प्रमाण तुम्ही समजा 4 चपाती खात असाल 2 करा आणि भात 2 वाटी खात असाल तर 1 वाटी करा. हे फॉलो केल्यानंतर आता 3 महिन्यापासून ते तसे फॉलो करतात. त्यांचं वजन साधारण 3 ते 4 किलो कमी झालेलं आहे. आता हे जे वजन कमी झालेलं आहे ना ते परत वाढत नाही का, तुम्ही एक रुटीन फॉलो केलं आहे. तुम्ही ज्या वेळेला तुम्हाला भूक लागले त्यावेळेला तुम्ही जेवण केलं आहे आणि त्याच्यामुळे तुमच्या डायजेशन पॉवर व्यवस्थित आहे, त्यावेळेलाच जेवण केलेलं आहे तर ते व्यवस्थित डायजेस्ट करते आणि सगळं जे बॉडीला युजफुल आहे ते बॉडीकडे जाते आणि बाकीचं निघून जातं. आता जेव्हा तुम्ही लाईफस्टाईल फॉलो करत नाही आहे, काही वेळेला खातात ना, त्यामुळे डायजेशन प्रॉपर न झाल्यामुळे सगळं बॉडीमध्ये जमा व्हायला सुरुवात होते आणि ते कुठेतरी फॅटमध्ये कन्वर्ट होऊन ते बॉडीमध्ये साचतं आणि त्याने तुमचं वजन वाढतं. जेव्हा तुम्ही रुटीन फॉलो केलं तर जेवढं तुम्ही जेवण केलं ते व्यवस्थित डायजेस्ट होतं, बॉडीला जेवढं हवं आहे ते राहतं, बाकी निघून जातं. तर ते तुमच्या बॉडीमध्ये कुठेही स्टोअर होत नाही आहे आणि त्याच्यामुळे तुमचं बॉडीचं वजन कमी होतं आणि तुमचं रुटीन होते आणि बॉडीमध्ये फ्रेशनेस येते. तुम्हाला असं वाटतं की हां बॉडी लाईट फील होते आणि तुमच्या कॉन्शियस माइंडला माहिती आहे की तुम्ही कुठे डाएट नाही केली आहे. म्हणजे जेवण असे हे नाही केलं आहे की मला हे वेगळं, म्हणजे मला काही जे पेशंट आहेत ते मला हे पण बनवावं लागतं, मला माझ्यासाठी पण बनवावं लागतं, मला मुलांसाठी पण वेगळं ते त्याच्यामध्ये ते बिझी होऊन जातात. जेव्हा आम्ही हे प्रकार सांगतो ना तेव्हा ते आरामात करतात आणि हे लाईफलाँग करू शकता ना तुम्हाला वेगळं काही बनवायचं नाही आहे. तुम्ही घरच्यांसाठी जे बनवते त्याचं म्हणून तुम्ही खाऊन घेताय तर तुम्हाला रुटीनमध्ये पण काही चेंज झालं, तुम्हाला वेगळं काही नाही करायचं आहे तर ते तुम्हाला हेल्पफुल होऊन जाईल. ते खुशीने करतात आणि त्याने रिझल्ट पण भेटत आहे. आणि आता पेशंट तसे आहे ज्यांना असे रिझल्ट भेटलेले आणि ते वजन जे कमी झालेलं आहे ते परत वाढत नाही आहे, ते तर आहे. तर ते तुम्हाला तसे फॉलो करायला. तर डाएटचा मागे असे लागायला गरजेचं नाही आहे की म्हणजे फॅशन झाली आता, म्हणजे डाएट केलं म्हणजे हां
काही वेगळं झालं. किटो डाएट केलं म्हणजे मी काही वेगळं करते, तसे विगन खाल्लं की काही वेगळं केलं. पण ते वेगळं तुम्ही किती दिवस फॉलो करणार आहे ते पण इम्पॉर्टंट आहे. तुम्ही लाईफलाँग तसे चालणार आहात का? चालणार आहात तर तुम्हाला रिझल्ट भेटेल आणि तुमचं वजन कमी होणार. पण तसे नाही आहे, ते तुम्हाला कुठेतरी स्टॉप करायला. आता बेबोने के डाएट केलं होतं करीना कपूरने, त्याच्यानंतर तिने जेव्हा स्टॉप केलं, आता तिचं वजन परत ती जेव्हा जशी नॉर्मल होती तशी झालेलीच आहे ना. त्याच्यासोबत ती तिच्या बॉडीला मेंटेन करण्यासाठी एक्सरसाइज हे ते सगळं करते. तुम्हाला फक्त डाएट करायचे, दुसरे बाजूचे काहीच नाही करायचे, तर नाही होणार आहे ते. तुम्ही जेव्हा रुटीन तुम्ही दुसरे काही एक्सरसाइज न करता दिवसाचे 2 सूर्यनमस्कार पण केले ना तरी तुमची बॉडी फिट राहते. आता कसे असते, मी आठवड्यातून एकदा अर्धा तास चालेल, बाकीचे दिवस चालेल, तसे न करता रुटीनमध्ये रोजचे 5-5 मिनिट पण चालले ना ते तुमच्यासाठी जास्त हेल्पफुल होऊन जाईल. तर ते करणे गरजेचं आहे. आणि मी माझ्या क्लिनिकमध्ये पेशंटला असेच डाएट सांगते की असे केल्याने ते पॉझिटिव्ह मला रिझल्ट पण भेटले आणि पेशंट पण खुश राहतात की हां मला जे एवढं करायचं असेल. कारण सडन वेट कमी केल्यानंतर ते जेव्हा वाढते ना तेव्हा तसेच डबल वाढते. कारण काही म्हणतात ना 1 महिन्यामध्ये 5 किलो कमी केले, 1 महिना, पण जेव्हा ते स्टॉप करतात ना त्याच्यानंतर ते वाढते पण तसे. आणि जेव्हा तुम्ही बॉडीला काही सडन चेंजमध्ये टाकतात ना तेव्हा बॉडीमध्ये रिॲक्शन्स खूप स्ट्रॉंग येतात. त्याच्यासाठी आयुर्वेदामध्ये सांगितलं की तुमची काही अशी हॅबिट असेल जी तुम्हाला असे वाटले की रॉंग आहे, तर त्याला सोडायची पण असेल ना तर क्रमाक्रमाने सोडा. म्हणजे पहिले अर्धं कमी केलं, नंतर पाव कमी केलं, नंतर अजून कमी, असे करते. आणि जे चांगली गोष्ट आहे ते अडॉप्ट असेच करा. म्हणजे पहिले थोडं, नंतर थोडं वाढवायचे, नंतर तसे केले ना की बॉडी त्याने ॲडजस्ट होते आणि तुम्हाला काही रिॲक्शन न देता तुम्हाला चांगले रिझल्ट भेटतात. तर ते करण्याचं गरजेचं आहे. तुम्हाला वाटतं आयुर्वेदाचा अभ्यास शाळेपासून सुरू करावा? ऑफकोर्स करायला हवं आहे. कारण कशा ना जसे आपण कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट असे शिकवतो शाळेमध्ये, त्याच्यामुळे मुलांच्या डोक्यामध्ये आणि पेरेंट्सच्या डोक्यामध्ये तेच असते की कार्बोहायड्रेट, फॅट, कॅलरी काउंट केली तेच नॉर्मल आहे आणि त्याच्या हिशोबानेच आपल्याला चालायला हवे. पण ते न करता जे आयुर्वेदामध्ये वात, पित्त, कफ सांगितले आहे, रूटीन सांगितले, दिनचर्या जे सांगितले आहे, ऋतुचर्या जे सांगितले, जेव्हा तुम्ही ते फॉलो करतात ना तर आयुर्वेदाच्या हिशोबाने जे तुमचं आरोग्याची जी डेफिनेशन आहे ना ते कुठेतरी फिट होते की समदोष समाग्नी शम धातुमल क्रिया. हा तर तुमच्या बॉडीचे दोष जे आहे ते सम राहतात, तुमचे अग्नी जे आहे ते नॉर्मल राहतात, तुमचं मन जे आहे ते नॉर्मल राहतात. आणि जेव्हा हे सगळं नॉर्मल झाले ना तेव्हा तुम्ही स्वस्थ आहात. हे जे डेफिनेशन आहे ते कुठेतरी फिट होतं. आणि ते केव्हा होणार, जेव्हा तुम्ही जसे बाहेरचा क्लायमेट चेंज होते तुम्हाला कुठेतरी चेंज, तुम्ही आज जसे वागतात तसेच काल पण वागणार, तसेच सगळ्या सीझनमध्ये वागणार नाही ना. त्यामध्ये काहीतरी चेंज करायला हवे. तुम्ही एक्सरसाइज थंडीच्या सीझनमध्ये जास्त करू शकतात पण उन्हाळ्यात नाही करू शकत, ते तुम्हाला फॉलो करायलाच हवे. ते जेव्हा तुम्ही फॉलो केले ना की त्याच्यामुळे तुमची जे एजची जी क्वालिटी आहे म्हणजे लाईफची जी क्वालिटी आहे ते पण चांगली होणार आणि क्वांटिटी पण आहे ना ते पण चांगली होणार. ते जेव्हा तुम्हाला करायचं असेल तर तेव्हा, आणि ते कसे आहे लहानपणापासूनच जेव्हा तुम्ही शिकले ना, जसे कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅट जे आहे जे तेव्हापासून शिकलेले आहात म्हणून आता पण तुमच्या डोक्यात ते आहे आणि तुम्ही कुठे गेले तर तुम्ही ते फाईंड करता ना. तसे जेव्हा तुम्ही वात, पित्त, कफ, दिनचर्या, ऋतुचर्या लहानपणापासून जर तुमच्या डोक्यात असले ना की तुम्ही आता पण ते फॉलो करू शकता आणि ते इझिली होते. कारण त्या एजमध्ये काही तुम्हाला दिलं की तुम्ही ॲक्सेप्ट करू शकतात आणि त्याचे जे रिझनिंग आहे की का हे करायला हवं आहे. आता मुलींमध्ये का तुम्हाला मेन्स्ट्रुअल जे डेज आहे त्याची रुटीन फॉलो करायला हवी, त्याचे मागचे रिझन काय आहे. ते फक्त आध्यात्मिक नाही आहे, स्पिरिच्युअल नाही की हे टच केलं की तुम्हाला अधर्म होते. तुमच्या बॉडीमध्ये पण काहीतरी प्रॉब्लेम होते ना त्याच्यामुळे. ते सायंटिफिक आहे, असे नाही आहे की ते फक्त असेच सांगितलेलं आहे, त्याच्या मागे काही सायन्स आहे. जेव्हा त्यांना ते कळवलं ना ते फॉलो करायला हॅप्पी असतात. काही सगळ्यांचे रिझन्स दिले ना की तुम्ही हे केलं तर हे होणार, हे केलं तर सगळे ते मानतात पण आणि ते फॉलो पण करतात. आणि ते फॉलो केल्यानंतर त्यांना ते समजतं पण की हां ठीक आहे. आताच एक पेशंट आहे, ती कसे फॉलो करायची, सकाळी उठल्या काही नाश्ता न करता डायरेक्टली रस्त्यातच काही एक फ्रूट खायचं, त्याच्यानंतर गेले ऑफिसला 11 वाजता काहीतरी जेवण करायचं म्हणजे नाश्ता जे रात्री बनवलेलं आहे सकाळी ते करून घ्यायचं. नंतर दुपारी 2 वाजता कॉफी 2 मग भरून ते घ्यायचं. त्याच्यानंतर संध्याकाळी काही सँडविच वगैरे खायचं आणि रात्री येऊन
9 साडेनऊ वाजता स्वतः जेवण बनवायचं आणि ते पण 2 वेळचं, म्हणजे आत्ताचं जेवण आणि उद्या सकाळचं जेवण ते बनवायचं आणि ते जेवण करायचं. आणि ते जास्त बनवायचं आहे म्हणून ते रात्री झोपायला उशीर करायचं, 11 साडे 11 12 वाजता. आणि सकाळी तर परत लवकर उठायचंच आहे. त्यानं मी फक्त, आणि तिचं प्रॉब्लेम हे होतं की तिला पोटात आठवड्या 10 दिवसात एकदा दुखायचं आणि ते दुखल्यानंतर तिला लूज मोशन व्हायचं आणि वॉमिटिंग व्हायचं आणि पेन खूपच सिव्हिअर व्हायचं की ती तिच्या कामावर पण जाऊ नाही शकायचं. तसे आता मी तिला फक्त काय सांगितलं, तू सकाळी उठते लवकर तेव्हाच तुझं जेवण बनव, फ्रेश घेऊन जा. सकाळी उठल्यानंतर आता तुम्ही पूर्ण रात उपाशी आहात, तुम्ही रात्रीचं जेवण केल्यानंतर डायरेक्ट तुम्ही सकाळी तुमचा नाश्ता करता, तर तुमचं पूर्ण जे स्टमक आहे ते एम्प्टी आहे आणि त्याच्यानंतर पण तुम्ही त्याला एम्प्टी ठेवून डायरेक्ट 11 वाजता नाश्ता करतात, तर ते अजून लांब झाले. त्याच्यापेक्षा तुम्ही सकाळी उठल्यानंतर 1 तासात तुमच्या पोटात काहीतरी जायला हवे, तुम्ही नाश्ता करा. त्याच्यानंतर तुम्ही जा तुमच्या ऑफिसमध्ये, डायरेक्ट सकाळी 8:30-9 वाजता तुम्ही नाश्ता केलेला आहे तर तुम्हाला भूक नाही लागणार आहे. तुम्ही डायरेक्ट नंतर 11:30-12 वाजता किंवा 12 ते 1 मध्ये जेवण केलं तुमचं दुपारचं. संध्याकाळी तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही थोडं काही नाश्ता वगैरे करा. रात्री येऊन तुम्ही फक्त रात्रीचं जेवण बनवा आणि तुमचं जेवण करा. तुम्ही 8:30-9 पर्यंत तुम्ही फ्री होतात आणि नंतर तुम्ही 10:30 वाजता झोपले की तुमची झोप पण कंप्लीट होते. तर ते तुम्ही फॉलो केले, कारण झोप कंप्लीट नाही झाली त्याने पण पित्ताचे प्रॉब्लेम पण होतात आणि इनडायजेशन पण होतं. तुमची झोप पूर्ण झाली की जेवढं वेळ डायजेशनला हवं आहे तेवढं वेळ भेटतं त्याला, आणि ते भेटलं की तुमच्या बॉडीचे जे डायजेशन आहे ते व्यवस्थित राहते. तिने ते फॉलो करायला सुरुवात केले. विदिन 1 वीक टाईम, म्हणजे औषध घेऊन गेल्यानं 1 वीक टाईम जेव्हा ती माझ्याकडे आली, मॅडम मला खूप डिफरन्स जाणवते बॉडीमध्ये, म्हणजे ते पेन वगैरेमध्ये पण, माझं डायजेशनमध्ये पण मला चेंज जाणवते. आणि ते केल्यानंतर मला आता असे वाटतं की जे पूर्ण दिवस मला थकवा वाटायचा आणि मला झोप पूर्ण झालेली नाही, तो जो फिलिंग मला यायचे ना ते आता कंप्लीट झालेली आहे. आणि आता मला ते टेन्शन पण नसतं की मला रात्री सकाळचं जेवण पण बनवायचं आहे, तसे पण नाही वाटत आहे. मी रात्री 9 वाजता माझं जेवण कंप्लीट केल्यानंतर 10:30-11ला झोपते, मी सकाळी 6ला उठते, म्हणजे तिची 7 तासाची झोप झाली. 6 वाजता उठल्यानंतर 8 वाजता तिला निघायचं, 2 तासात तिचं सकाळचं टिफिन वगैरेचं काम होतंच. ते केल्यानंतर ती जाते, तर फ्रेश जेवण पण झालं, म्हणजे शिळं पण नाही, तिचं झोप पण पूर्ण झालेली आहे. आणि तिची रूटीन म्हणजे 12 ते 1 मध्ये जेव्हा तिला ॲक्च्युली भूक लागते त्यावेळेला तिने जेवण केलं, तिचं डायजेशन नॉर्मल झालं. तर ते केल्यानंतर तिला स्वतःला असं कळलं की हो आता मला बरं, ते पण विदिन 1 वीक टाईममध्ये, की हां मला चांगलं वाटते. माझे 15 दिवसांत माझे डार्क सर्कल पण कमी झाले का, तुझी झोप व्यवस्थित झाली, तुझे डायजेशन तुझे पोट व्यवस्थित साफ होत आहे, तुझं पोटात दुखायचं पण कमी झालेलं आहे. म्हणून ते ओव्हरऑल कुठे ते तुमची स्किन केव्हा ग्लो करेल, जेव्हा आतून तुमची बॉडी चांगली असेल तेव्हा. तर हे एक जे आहे ना ते आयुर्वेदचं मॅजिक आहे. आयुर्वेदामध्ये फक्त डिझीजसाठी नाही सांगितलं आहे, तुम्ही कसे स्वस्थ राहू शकतात ना त्याच्यासाठी पण, आणि दिनचर्या ऋतुचर्या त्याचंच एक पार्ट आहे की तुम्ही कसे वागले की तुम्ही बिमारच नाही होणार, ते इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. आणि ते तुम्ही फॉलो केले की तुम्हाला वैद्याची किंवा डॉक्टरची गरजच नाही पडणार आहे. ते सिम्पल आहे. आणि हे जेव्हा तुम्ही स्कूलिंग करतात ना तेव्हापासून जर तुम्हाला रुटीन असेल ना की हां हे केल्यानंतर आपलं हे चांगलं असते, ते जेव्हा वडिलांना पण, म्हणजे जे तुमचे पेरेंट्स आहेत त्यांना पण कळते आणि मुलांना पण कळलं ना की त्यांना फॉलो करायला इझी होतं. आणि ते स्कूलपासून केलं की आपल्याला बेस्ट रिझल्ट भेटते. तशी आहे, म्हणजे आयुर्वेदाचे बीज स्कूलापासूनच टाकले तर त्याचे जे रिझल्ट आहे ना ते तुम्हाला भेटेल, चांगले भेटेल. म्हणजे जसे जसे ग्रोथ होत जाईल ना तसे होईल. आणि आता त्याची गरज आहे ॲक्च्युली, या मॉडर्नायझेशन जे होत राहते ना त्याच्यामुळे त्याची गरज आहे. आणि कारण ते लाईफस्टाईल चेंजेसमुळे खूप जास्त डिझीज जे आहे, वेगवेगळे प्रकारचे प्रॉब्लेम्स आता आम्हाला बघायला भेटते. आणि त्याच्यामुळे खूप आपल्याला असं वाटते की हेल्थ सिस्टम जे आहे ना ते खूपच वेगळी झालेली आहे पूर्वीपेक्षा. तर ते आपल्याला कुठेतरी स्टॉप करायचे असेल तर त्याचं जे शिक्षण आहे ते स्कूलपासून करायलाच हवं आहे, तसे माझे ओपिनियन आहे. तर तुम्ही जे सांगितलं हां, ती तर म्हणजे तिची लाईफस्टाईल, तिचे रुटीन आहे ते मेजॉरिटी लोकांचं असतं. हां, ते मेन तर तेच आहे की सकाळी लवकर उठून जायचं आहे म्हणून रात्री जेवण बनवून ठेवायचं. ते म्हणजे तो खूप लोक करतात खूप, आणि ते खूपच रॉंग आहे. त्याच्यामुळे कसे असते ना, जे घरी राहतात ना त्यांचे पेरेंट्स वगैरे, ते पण रात्री बनवलेलेच सकाळी गरम करून खातात. त्याच्यामुळे त्यांची हेल्थ पण जातेच. ते तर ऑलरेडी एजेड असतात, त्यांचे डायजेशन ऑलरेडी वीक आहे आणि त्याच्यामध्ये ते तसे खातात ना की त्याच्यामुळे अजून त्यांची हेल्थ कुठे ना कुठे होत. आता तुम्ही बघा ना, ते
आधी लोकांची वय जे असती ते 70+ 80+ झाल्यानंतर कुठेतरी आपण म्हणा की आता ते गेले की ओके, आता विदिन 55-60मध्ये म्हणजे लोकांना असं की आता आमचं आयुष्य संपलं आहे. आणि आता तुम्ही बघा डेथ पण नॉर्मली 60+ 65मध्ये बरेचसे असे असतात की कारण ते आयुष्याची जी क्वालिटी आहे ना ते कुठे ना कुठेतरी आता वयाच्या 30मध्येच डायबिटीज ब्लड प्रेशर नॉर्मली सगळ्यांना भेटते का, तुमची लाईफस्टाईल पण तशी आहे, तुमच्या स्ट्रेस फॅक्टर पण आहे ना ते पण, तुमचे ॲम्बिशन्स मागे तुम्ही असे पडते की तुमची हेल्थ जे आहे ना ते तुम्ही कॉम्प्रोमाइज करताय. आणि ते ॲम्बिशन कशासाठी आहे, तुम्ही एवढे पैसे कशासाठी कमवताय, फायनली तर तुम्हाला तुमची हेल्थ चांगली आणि तुम्हाला प्रॉपर जेवाय, पण तुमच्याकडे जेवण करण्याचाच टाईम नाही आहे, तर फायदा काय आहे ना एवढे ॲम्बिशन आणि ह्याचं. ते कुठेतरी शांत डोक्याने विचारायला हवं आहे की आपल्याला ॲक्च्युली कुठे जायचं आहे आणि ते इम्पॉर्टंट आहे सध्या. आयुर्वेदाच्या विषयाबद्दल बोलायचं म्हणजे माझी एक फ्रेंड आहे, ऑस्ट्रियामध्ये राहते, फॉरेनर आहे. ओके. ती दरवर्षी पंचकर्मा करायला येतेच. आणखी काही फ्रेंड्स आहेत जे बाकीच्या काहीतरी आयुर्वेदिक मेडिसिन्स कन्झ्युम करतात, ती लोक कंटाळले ते ॲलोपॅथीला बघून. पण आपल्या इंडियामध्ये लोक अजूनही त्यांना असं वाटतं की ॲलोपॅथी इज जास्त महत्त्वाचं आहे आणि ते जास्त काम करतं, जास्त इफेक्टिव्ह आहे. पण आयुर्वेदाकडे ना थोडासा नेगेटिव्ह ॲटिट्यूड आहे, थोडंसं स्केप्टिक म्हणतात ना तसं आहे. आता हे जे आहे हा प्रॉब्लेम तुम्हाला आढळला का, हा प्रॉब्लेम का आहे असं तुम्हाला वाटतं? हो, कसे आहे ना की एक तर आयुर्वेदा घरचं आहे म्हणून ते घरचं जे इम्पॉर्टन्स आहे हां त्याची एक फिलिंग आहे ना ते आहे. सेकंड थिंग कशी आहे ना की आता ॲलोपॅथचा जो कमांड आहे आपल्या कंट्रीमध्ये ते खूप स्ट्रॉंग आहे आणि ते गव्हर्मेंटचा पण एक रोल त्यामध्ये असतो की जे रिसर्च वर्क आहे किंवा रेग्युलर अपडेट्स जे आहे त्याच्यासाठी जे फंड्स किंवा जे आहे ते रेग्युलर त्यांना एक भेटत राहते आणि त्यांना एक प्रोत्साहन भेटत राहतं की त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये वेगवेगळी गोष्ट होते राहते आणि त्यांचे प्रेझेंटेशन जेव्हा होतं तर लोकांना ते दिसतं की हां हे काही नवीन आलं आहे, यांच्यामध्येच काही डिफरंट आहे, हेच आपल्याला रिझल्ट देऊ शकते. तशी एक फिलिंग त्यांच्यामुळे मध्ये येते आणि त्यांना असं वाटतं की हेच आपल्याला रिझल्ट देऊ शकते. पण तसे नाही. आता तुम्ही जे सांगितलं की तुमची फ्रेंड येते, ती आली, तिने ते म्हणजे सगळे जे सांगितले त्या रूल्स रेग्युलेशनने ते फॉलो केले आणि तिला रिझल्ट भेटले आणि तिला समजलं की ॲलोपॅथी जे आहे ते फक्त दाबण्याचं काम करते. म्हणजे आता तुम्हाला ताप आलेला आहे, त्यांना तुम्ही पॅरासिटामॉल दिली आणि त्याने ते कमी होतं. ते का कमी होतं? पॅरासिटामॉलने जे तुमचं हीटचा जो सेंटर आहे ब्रेनमध्ये त्याच्यावरती वर्क करून ते तुमची बॉडीची हीट कमी करून देते. पण ताप का आला त्याचा रिझन आयुर्वेदमध्ये सांगितलं की कुठेतरी इनडायजेस्ट आम जे म्हणतो ते बॉडीमध्ये कुठेतरी जमा झालेला आहे आणि त्याचा रिॲक्शन म्हणून बॉडीला म्हणजे ते आम जे इनडायजेशन त्याला पचवायचं आहे, त्याच्यासाठी बॉडी कुठेतरी टेम्परेचर वाढवते आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला ताप येतो आहे. आणि तिथे ॲक्च्युली बघितलं तर ज्वर जे आहे तुमच्यासाठी कुठेतरी पॉझिटिव्ह काम करते कारण बॉडीमध्ये खूप सारं घाण जमा झालेली आहे, त्याला काढायचं आहे, त्याला पचवायचं आहे, त्याच्यामुळे तुमचं बॉडीचं टेम्परेचर वाढते. तर तिला स्टॉप करायला खूप जास्त वाढलेले आहे तर ओके मेडिसिनने थोडंसं कमी करा, पण आलं आणि लगेच स्टॉप केलं तसे करायला नको आहे. ते आयुर्वेदामध्ये सांगितलं की ताप आला की थोडंसं गरम पाणी वगैरे प्या, त्याने तुमचे डायजेशन चांगले राहिले आणि काही एक्स्ट्राचं जेवण करू नका. भूक लागलेली असेल तरच जेवण करा, भूक लागले उपाशी राहा एक दिवस, दुसऱ्या दिवशी तुमचे ताप स्वतःहूनच कमी होऊन जाईल. आणि हे जे गोष्ट आहे ना ते फॉरेनर जे असतात ना त्यांचं जे पेशन्स लेवल आणि ते ऐकून घेतात. आता इथे कसे आहे लोक ऐकायला नाही आणि त्यांना कुठेही घरी नाही बसायचं आहे. म्हणजे आज मला ताप आला, मला औषध घेऊन मला पळायचंच आहे कारण मला जायचंच आहे, मला होणारच नाही. ही जे आहे ना त्याच्यामुळे ते जेव्हा त्याचं मागचं कारण जेव्हा समजतात ना आणि ते फॉरेनर ऐकतात जेव्हा ते येतात ना, आता खूप पेशंट येतात ते आता सगळं फॉलो करतात, त्यांना ते स्पिरिच्युअलिटी जे आयुर्वेदामध्ये आहे ते त्यांना कळाली आहे आणि ते जेव्हा फॉलो करतात आणि त्यांना रिझल्ट्स भेटतात ना तर ते पॉझिटिव्हली त्याच्याकडे वळलेले आहे. आता आपल्यामध्ये कसे आहे ते भेटले ना तरी लोकांना ते फॉलो नाही करायचं आहे, त्यांना ते रूटीन फॉलो करायला किंवा पथ्य करायला सांगितलं की त्यांना असे वाटतं की नाही हे नकोच. आणि फॉरेनरना कसे आहे ते सगळं त्याने केलेलं आहे, म्हणजे ते डाएटचं पण ते ब्रेड पाव पिझ्झा फर्मेंट
पेशंट आहे हे सगळे त्यांनी खाल्लेलं आहे आणि त्यांना माहिती आहे खाल्ल्यानंतर काय काय प्रॉब्लेम होते आणि आयुर्वेदामध्ये त्याचा पेशंट काही वेगळं सांगतात आणि ते फॉलो केल्यानंतर आमच्या बॉडीमध्ये काही पॉझिटिव्ह येत आहे आणि ते ॲक्सेप्ट करायला ते रेडी आहे आणि ते करतात ते आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये आयुर्वेदचं जे क्रेज आहे ना तो वेगळंच आहे. आता आमचा जे वैद्य मित्र पण आहे खूप आहे, त्यांच्याकडे येतात फॉरेनर्स शिकायला पण येतात, ते शिकून जातात आणि तिथे जाऊन दुसऱ्यांना पण सांगतात आणि ते तिथे फॉलो करतात. ते योगा पण तेवढंच फॉलो करतात, मेडिटेशन पण करतात आणि आयुर्वेदिक लाईफस्टाईल जे सांगितलं आहे ते पण सगळे फॉलो करतात. आपल्याकडच्या लोकांना ते अवेअरनेस आहे तरी त्यांना ते करायचं नाहीत. काही वेळा ते कसे असताना ते टॅबलेट्स वगैरे गोळी दिली किंवा काढा बनवून द्यायला सांगितलं किंवा पावडर घ्यायला, त्यांना असं वाटते हे देसी आहे. त्यांना सगळ्यांना असे वेस्टर्न म्हणजे ते एक अप टू डेट राहायला हवं आहे. ते हे खाल्लं की तुम्ही देसी गावठी आहात, ते जे फिलिंग आहे ना ते रॉंग आहे. ते घेतात ना, त्यांना जसे दिले त्यांना काढा बनवून घ्यायला सांगितले तरी ते घेतात का, कारण त्याने काही आपल्याला फायदा होत ते त्यांना माहीत आहे. इथे माहीत आहे तरी फक्त दिसतं कसे ते इम्पॉर्टंट आहे, त्याच्यामुळे ते घेत नाही. पण ते काढा कशाला इम्पॉर्टंट आहे जेव्हा तुम्हाला कळलं आणि तुम्ही ते घेतल्यानंतर तुमच्या बॉडीमध्ये केवढं पॉझिटिव्ह चेंजेस येतं जे तुम्ही तेव्हा फॉलो केलं तेव्हाच कळलं आणि त्याच्यासाठी ते फॉलो करणं गरजेचं आहे आणि ते जेव्हा केलं तेव्हा सगळ्यांना समजेल आणि त्याच्यासाठी वरून व्हायला म्हणजे आता माझा लेवलवर मी 2-4 लोकांना सांगू शकेल, पण जेव्हा ते खूप सारे लोक जेव्हा फॉलो करायला सुरुवात केली ना त्याच्यानंतरच ते चेंजेस यायला सुरू आणि त्याच्यासाठी एक हेल्थ जे आपण मिनिस्टर किंवा जे म्हणतो ना की गव्हर्मेंटपासून जे व्हायला पाहिजे ना ते इम्पॉर्टंट आहे. तिथून जेव्हा होईल ना तेव्हा आयुर्वेद घरी पण जाणार आहे. आता आम्ही जे सरांचे जे स्टुडंट्स आहेत ते सगळे हे फॉलो केले, ते खूप असे आहे की जे करतात. पण आता कसे आहे क्राऊड खूप आहे आपल्याकडे, जे आपण म्हणतो ना की लोक खूप आहे, पण जे त्या हिशोबाने जे आयुर्वेद फॉलो करणारे डॉक्टर आहे ना ते खूप कमी प्रमाणात आहे आणि त्याच्या एक हे ड्रॉबॅक जे आहे, पण जे एज्युकेशन सिस्टम आहे ना तिथे ते पण कुठेतरी हे होते की आयुर्वेद कॉलेजमध्ये तुम्ही काय शिकवतात ते पण इम्पॉर्टंट आहे. तिथे कसे आहे ना आमच्या सिलेबसमध्ये आम्ही आयुर्वेद पण शिकतो आणि त्याच्यासोबत आम्ही ॲलोपॅथी पण शिकतो. ते दोघी शिकल्यानंतरच आमचे डिग्री वगैरे हे होते पुढे जाते किंवा हे, तर ते कुठेतरी त्याचा दोनमध्ये बॅलेन्स करण्याच्या हिशोबाने कसे आयुर्वेद अर्धं राहतं, ॲलोपॅथ अर्धं राहतं. तर जेव्हा आम्ही सरांकडे गेलो तेव्हा आम्ही पूर्ण आयुर्वेद कसे आम्ही फॉलो करू शकतो आणि कसे आम्ही पेशंट ट्रीट ते जेव्हा आम्ही शिकलो आणि ते केल्यानंतर आता आमच्यामध्ये एवढं कॉन्फिडन्स आहे आम्ही प्युअरली आयुर्वेदिक ट्रीटमेंट करतो आणि प्युअरली आयुर्वेदिक मेडिसिन्स पेशंट्सला देतो. हे जेव्हा प्रॉपरली फॉलो केलं ना की आपल्याकडचे जे लोक आहे ना ते पण व्यवस्थित फॉलो करणार आहे तसे आहे. पण आता जे फॉरेनर्स जे आहेत ते ॲक्च्युली जे असे शिकलेले डॉक्टर्स आहेत त्यांच्याकडे जातात आणि ते व्यवस्थित त्यांना ट्रीटमेंट करतात, त्याच्यामुळे त्यांचं ट्रस्ट जे आहे ते व्यवस्थित बिल्ट झालेलं आहे. इथे कसे आहे 10 पैकी 5 किंवा 6 असे डॉक्टर आहेत जे प्रॉपरली ते ट्रीटमेंट करतात आणि काही असे असतात की ते फक्त नावासाठी मिक्सपॅथी पण करतात, म्हणजे ॲलोपॅथी मेडिसिन आहे त्याच्यासोबत थोडीशी आयुर्वेदिक मेडिसिन देत. त्याने कसे लोकांचा ट्रस्ट नाही होणार, कारण तुम्ही ते पण देता तुम्ही ते पण देता तर कसे आम्ही कसे लढणार. तर ते ट्रस्ट गेन करण्यासाठी डॉक्टर्सना पण तसे हे करावं लागेल. तर ते दोन्ही गोष्टीला आपल्याला बघायला हवं आहे तसे मला वाटतं. आणखी एक गोष्ट खूप लोक बोलतात की आयुर्वेदिक जे पावडर्स देतात जे काढे देतात त्याच्यामध्ये ना स्टेरॉइड्स असतं. मला पण असे ऐकायला आलं आहे, पण ते सगळे डॉक्टर्स असे करतात तसे नाही की जेव्हा मिक्स मेडिसिन्स वगैरे जेव्हा देतात की ॲलोपॅथी आणि आयुर्वेदिक जेव्हा यूज करतात तेव्हा कुठेतरी यूज होत असेल तर मला माहीत नाही. पण ॲज आम्ही जेव्हा देतो तेव्हा आम्ही प्युअर आयुर्वेदिक हर्ब्स आणि ते आम्ही बाहेरून नाही आणत, आम्ही प्युअर चूर्ण आणतो आणि त्यामध्ये सगळे मिक्स करून पावडर्स वगैरेमध्ये आणि आम्ही काय काय मिक्स करतो ते पण आम्ही काही वेळा पेशंटला हवं असेल तर आम्ही देतो त्यांना की हे औषध तुमच्याकडे आम्ही मिक्स करून दिलेली आहे. आता काही असते ना प्लांट्स आहे जे अश्वगंधा आहे किंवा शतावरी आहे ते कसे आहे त्यांच्यामध्ये नॅचरली पण स्टिरॉइड्स असतात, म्हणजे त्यांचे जे ॲक्टिव्ह पार्ट जे आहे ना त्यांच्यामध्ये नॅचरल स्टिरॉइड्स जे आहे ना ते त्याच्यामध्ये ऑलरेडी असतात. आता ते जेव्हा आम्ही पेशंटला देतो आणि त्यामध्ये काही चेंजेस वगैरे होतात आणि तुम्ही असे सांगितलं की डॉक्टरांनी आम्हाला स्टिरॉइड्स पण ते रॉंग आहेत. आता ते हर्बच तसे आहे की आम्हाला कोणत्या पेशंटमध्ये आता मसल वाढवायचं आहे किंवा ग्रोथ वाढवायची असेल तर आम्ही त्यांना अश्वगंधा पावडर देतो. काही मेल पेशंटमध्ये
इन्फर्टिलिटीचा किंवा त्याचा तशा प्रॉब्लेम असतात त्यांना आम्ही अश्वगंधा आहे किंवा कपिकच्छू आहे किंवा शतावरी आहे असे हर्ब्स देतो ज्यामध्ये नॅचरल स्टिरॉइड्स आहे. तर तेव्हा आम्ही देतो. तर ते जेव्हा तुम्ही टेस्ट करायला गेलं तर त्यामध्ये तुम्हाला बघायला भेटेल की त्यामध्ये नॅचरल स्टिरॉइड्स आहे. त्यामुळे ॲडिशनल किंवा आर्टिफिशियल स्टिरॉइड्स आम्ही ॲड करत नाही. आणि जेव्हा स्टिरॉइड्स घेतलं ना सडन चेंजेस होतात. आणि जेव्हा आम्ही औषध देतो तेव्हा एकाच दिवसात खाल्लं आणि चेंजेस झाले तसे नाही होत पेशंट्समध्ये. तर ते सगळेच देतात किंवा सगळ्याच पावडरमध्ये होतो तसे नाही आहे. कोणी डॉक्टर यूज करत असेल तर ते मला माहीत नाही. पण आम्ही जे करतो तेव्हामध्ये आणि सगळेच यूज करतात ते पण रॉंग आहे की सगळ्या काड्यामध्ये ते टाकतातच किंवा असतातच नाही. कुठेतरी भेटलं आणि त्याचं ते वेगळी गोष्ट आहे. पण असे नॉर्मली होत नाही. आणि जे नॅचरली जे स्टिरॉइड्स आहे प्लांट्समध्ये ते तर आम्ही काढू नाही शकत ना. तुम्ही सांगितलं की आयुर्वेदा म्हणजे मेडिसिनमध्ये लेड भेटला किंवा हे भेटलं तर ते कसे प्रोसिजर्स कसे होते म्हणजे हेवी मेटल्स आपण जो असते ते पण प्रोसिजर्स कसे होते त्याच्यासाठी स्पेसिफिक सांगितलं की मेटलमधून भस्म बनवायची असेल किंवा धातूची किंवा त्याची मेटलची तर त्याच्यासाठी खूप लॉंग प्रोसिजर लागते. आणि ते प्रोसिजर केल्यानंतर जेव्हा भस्म चांगली बनवलेली असते ना त्यामध्ये कधीही तुम्हाला हेवी मेटलने जे त्रास होतो ना ते होत नाही. त्याच्यासाठी आम्ही असे सांगतो पेशंटला की तुम्ही ब्रँडेड मेडिसिन्स जे आहे म्हणजे जे आम्ही लिहून देतो तुम्हाला की महाग आहे म्हणून तुम्ही दुसरी कंपनीची घेणार नंतर हे घेणार तर त्याने आम्हाला माहीत नाही की ते कसे बनवतात. पण ज्या कंपनीचे आम्हाला माहीत आहे की हे स्टँडर्डच बनवत आहेत आणि त्यांच्याकडून घेतल्याने काहीच मेटल्स रिलेटेड प्रॉब्लेम होत नाही आहे तर ते तुम्ही ते घेतलं ना की ते प्रोसिजरने जाऊन बनलेली भस्म असते आणि त्याने प्रॉब्लेम नाही होत. आणि जेव्हा ते तुम्ही टेस्टसाठी पण पाठवतात ना त्यामध्ये कधी तुम्हाला हेवी मेटलचं भेटणार नाही आहे कारण त्याने ते प्रोसिजर आयुर्वेद शास्त्रामध्ये जसे सांगितले ना तसे फॉलो केलेले आहे. आणि ते भस्म बनवायला साधारण 2-2, 3-3 महिने जातात तेव्हा ते 1 ग्राम भस्म बनते. आणि जेव्हा ते बनते ते एवढी घेतली ना तरी तुमच्या बॉडीमध्ये मॅजिकली चेंज होतो. आणि त्याच्यासाठीच आम्हाला ते यूज करायला लागते की काढे किंवा पावडर किंवा हर्बलची मेडिसिन आहे जे त्याला काम करायला 1-2 महिने लागतात. पण जेव्हा तुम्ही भस्मवाली धातू जे रसशास्त्राची मेडिसिन जेव्हा यूज करतो वीकलीमध्ये तुम्हाला चेंजेस म्हणजे वीक्समध्ये ते जे चेंजेस तुम्हाला हवे ना ते भेटते. आणि ते पण एकदम स्मॉल डोजेसमध्ये. त्याच्यासाठी आम्ही रसकल्प यूज करतो की त्याने जे चेंजेस असतात ना बॉडीमध्ये जे रिझल्ट भेटतात ना ते चांगले पण भेटतात आणि लाँग लास्टिंग भेटतात. त्याच्यासाठी आम्ही ते यूज करतो. पण ते ऑथेंटिक बनवलेली आहे तशी यूज करायलाच हवी आहे. ते केलं की दुसरे काही प्रॉब्लेम होत नाही आहे तशी आहे. ओके फायनली हा शेवटचा प्रश्न आहे. बोला ना. ॲज अ आयुर्वेदिक डॉक्टर तुम्ही ओव्हरऑल सगळ्या लोकांना तुम्हाला तर सगळ्यांचं रुटीन माहिती आहे कसं आहे. सगळ्यांचं रुटीन जनरली बिझी असतं तर तिच्यामध्ये लोकांनी आपली ही जी वात पित्त कफ आहे ते कसे बॅलन्स करावे. मेन तर रुटीन इम्पॉर्टंट आहे. तर त्याच्यासाठी सकाळी जे रात्री लेट जागण्याचा जे एक प्रकार आहे तो तुम्हाला साधारण कमी सकाळी लवकर उठायचं म्हणजे तुमची मॉर्निंगच 8-9 वाजता होत असेल तर ते न करता मी असे नाही सांगत की ब्रह्ममुहूर्तमध्ये म्हणजे सकाळी 4 वाजता उठून बसा असे नाही. पण ॲटलीस्ट साधारण 6 ते 7मध्ये उठा. सकाळचे तुमचे जे रुटीन आहे ते संपवा. एक्सरसाइजसाठी तुम्ही वेळ काढा. थोडंसं 10-15 मिनिट तरी चालेल. त्या एक्सरसाइजमध्ये असे नाही की तुम्हाला जिममध्ये जाऊन वेट लिफ्टिंग करायचं आहे किंवा हे नॉर्मल घरामध्ये थोडेसे स्ट्रेचिंग काहीच नाही आलं तर सूर्यनमस्कार 1 किंवा 2 आणि ते पण सडनली सुरू करू नका. 1-2 म्हणजे आज समजा तुम्ही आजपासून सुरू करत असाल पहिल्या दिवशी फक्त एकच करा सूर्यनमस्कार आणि 5 मिनिट मेडिटेशन करा. प्राणायाम आहे अनुलोम विलोम आहे तसे प्राणायामचे जे प्रकार आहेत ते फॉलो करा. 5 मिनिटासाठी आध्यात्मिक आहे तुमच्या काहीच नाही तर तुमच्या घरी जे देवाचं मंदिर आहे त्याच्यासमोर 2 मिनिट हात डोळे बंद करून थांबा. त्याच्यानंतर तुमचे रुटीन जे सुरू असते ते सकाळी नाश्ता वगैरे जे आपण करतो ते नॉर्मल. दुपारचं जेवण मेन टायमिंग्स जेवणाचे जे टायमिंग आहे ना रुटीन काही वेळा 1 तास पुढे मागे किंवा तुम्ही बाहेर गेलेले आहे आणि पुढे ते चालतं तेवढं बॉडी मॅनेज करून घेतो. पण तुमचं रोज असे असेल एकदा तुम्ही नॉर्मल टाईमवर जेवण करत असाल ना ते करायला नको आहे. 12 ते 2मध्ये दुपारचं जेवण करायला हवं. दुपारी शक्य तेवढं टाळायचं की तुम्ही झोपत नाही. लहान मुलाला चालतं आणि एकदम वयोवृद्ध आहे ते एखाद वेळ थोडा वेळ दुपारी थोडंसं रेस्ट केलं ओके फाईन. मग बाकी सगळ्यांनी जेवढं अवॉइड करायला होतं ते करा. संध्याकाळी चहा नाश्ता हवं असेल भूक लागलेली असेल तरच. आणि रात्रीचं जेवण साधारण 8:30-9 पर्यंत तुम्ही संपवा. आणि रात्री झोपायचं
जेवण झाल्यानंतर 2 तासांनी तुम्ही झोपून घ्या. तर ते केलं ना की एक रूटीन तुमच्या बॉडीचं जे आहे ना ते मेंटेन होते आणि तुमची जी प्रकृती आहे, सगळेच दोष आपल्याला बॅलेन्स करा, पण तुमच्या जन्मापासून तुमची बॉडीची जी प्रकृती आहे ना ते कुठेतरी मेंटेन होते. आणि सर्वात पहिले तुमची बॉडीची प्रकृती काय आहे ते तुम्ही बघा, की तुम्ही वातपित्त आहात किंवा पित्त कफ आहात किंवा वात कफ आहात. त्याच्या हिशोबाने तुमच्या बॉडीला काय सूट होतं आणि काय नाही होत ते तुम्हाला कळायला हवं आहे. की हां, मी कफाची आहे तर मी खूप जास्त थंड खाल्लं किंवा आईस्क्रीम खाल्लं किंवा खूप हेवी फ्रूट्स जे आहे ते खाल्लं की मला प्रॉब्लेम होते, ते तुम्हाला माहीत आहे. तर त्याची फ्रिक्वेन्सी बंद करा असे मी सांगत नाही आहे, पण त्याची फ्रिक्वेन्सी म्हणजे आवडते काही गोष्ट तर आपण कसे करतो, फ्रिक्वेंटली खातो ते अवॉइड करा आणि त्याचं थोडं प्रमाण घ्यायचं. आणि काही वेगळं जेवण बनवलं म्हणजे फास्ट फूडसारखं घरी बनवून खाल्लं तर त्यानेच पोट भरून खाल्लं तसे न करता ते थोडंसं टेस्टसारखं म्हणजे घ्यायचं आणि नंतर तुमचे जे रूटीन जेवण आपण जे करतो पोळी भाजी किंवा खिचडी जे पण बनवतो त्याने पोट भरायचं. म्हणजे ते केलं ना की बॉडीला एक वेगळं तुम्हाला जे द्यायचं ते पण होऊन जाते. म्हणजे तुमचा मनाची तृप्ती आहे की मी काही खाल्लं आणि बॉडीला जे नॉर्मल जेवण आहे जे ते प्रॉपरली डायजेस्ट करू शकतं आणि तुमच्या बॉडीची जी नेसेसिटी आहे ते फॉलो करू शकतं, तर ते करू शकतं. तर आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य हे 3 तुमचे बॉडीचे उपस्तंभ आहे जे तुम्हाला नॉर्मल ठेवायचं. आणि हे सगळे जेव्हा तुम्ही बॅलेन्समध्ये ठेवता, झोप जेवढी बॅलेन्समध्ये, खूप जास्त पण आहे. काही लोकांना रात्री 10 वाजता झोपले सकाळी 9 वाजता उठतात, तर ते जे 12-15 तासाची झोप करतात ते पण चांगली नाही आहे. आणि जे काही लोक असतात की 12 वाजता झोपतात सकाळी 4 वाजता उठतात आणि धावतात, ते पण नाही. बॉडीला साधारण 7 ते 8 तासची झोप लागते तर लागते, तर ते तुम्ही तेवढी द्यायला हवे. जेवणात 2 वेळा, मॅक्स टू मॅक्स 3 वेळा. की तुम्ही खूप हेक्टिक वर्क करत असाल आणि दिवसातून 4 वेळा केलं ठीक आहे, पण अशी आहे की नॉर्मल रूटीन आहे म्हणजे ऑफिसला जातात येतात आणि हे जे आहे सकाळी नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण टायमिंग्स त्या हिशोबाने तुम्हाला फॉलो कर. आणि ब्रह्मचर्य म्हणजे ते तुमचे सेक्शुअल जे आहे. ब्रह्मचर्य फक्त म्हणजे असे नाही की जे एक रूटीन म्हणजे हे आहे नाही, तुम्ही काही थॉट प्रोसेसमध्ये कुठे तुमचा थॉट पण तसे चालत असेल त्याच्यामध्ये पण तुम्हाला एक संयम ठेवायला हवे की तुम्ही तशी गोष्ट करतात किंवा तुम्ही कोणाशी बोलतात त्या म्हणजे तुमचे कन्व्हर्सेशन पण जे होतं ना ते पण ॲक्च्युली त्याच्यामध्ये काउंट होतं आहे. तुम्ही मेंटली कुठे विचार पण केलं तसं ते पण काउंट होते, त्याला पण तुम्हाला कुठेतरी एक बॅलेन्समध्ये करायला हवं आहे. तर ते केलं ना की तुमचे 3 उपस्तंभ जर नॉर्मल राहिले की तुमची बॉडी नॉर्मल होते आणि तुमचे जे आयुर्वेदच्या मध्ये कुठे तुम्ही जे बसतात ना समधातू मलक्रिया त्यामध्ये तुम्ही बसतात, तर हे करायला हवं आहे. आणि मेनली आयुर्वेदचा हिशोबाने दिनचर्या ऋतुचर्या शक्य तेवढे फॉलो करायला ट्राय. असे नाही की सगळ्यांनी तसे करायला, पण ॲटलिस्ट तुम्ही ट्राय तर करू शकतात ना की हां मला स्वस्थ राहायचं असेल. जसे तुम्हाला पैसे कमवायचे आहे तर तुम्ही जॉबला जाता ना, मन आहे नाही आहे तुम्ही जातात ना, तसेच बॉडीसाठी तुम्हाला हे करायला हवं आहे. आणि हे केल्यानंतर तुम्ही स्वतःहूनच स्वस्थ राहिलं की मेंटली बी तुम्ही स्ट्रॉंग राहणार आणि तुम्ही जास्त वर्क करू शकतात त्याच्या हिशोबाने, ते करायला हवं आहे. डॉक्टर मीनल, तुम्ही वेळ काढून आमच्यासाठी आलात. ओके. आणि ज्ञानवार्तामध्ये तुम्ही ॲक्च्युली एवढं इन्फॉर्मेशन दिलं आम्हाला, एवढं ज्ञान दिलं, त्याच्यासाठी थँक्यू व्हेरी मच. मी पण तुम्हाला धन्यवाद म्हणायला सांगते, कारण कसे असते ना आयुर्वेद सांगण्याचं आणि त्याचं इन्फॉर्मेशन द्यायची वेळ आम्हाला खूप कमी वेळा भेटते आणि त्याच्यासाठी तुम्ही मला अप्रोच केलं त्याच्यासाठी तुमचं खूप खूप धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. आयुर्वेदाच्या एपिसोडचा भाग 2 जर तुम्हाला आवडला असेल आणि तुम्ही काहीतरी नवीन शिकला असाल तर आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर शेअर करा. तुमचा फीडबॅक आणि सजेशन्स आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की द्या. आम्ही दर आठवड्याला अशा इंटरेस्टिंग एक्सपर्ट्सबरोबर गप्पा मारणार आहोत, त्यामुळे आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग भेटूया पुढच्या आठवड्यात अशाच एका इंटरेस्टिंग एक्सपर्टबरोबर. तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.